ज्ञानदीप लावू जगी। पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। एके ठाई काला, एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। ऐसे दे प्रेमा, ऐसे दे प्रेमा काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण, वर्णी गुण, वर्णी गुण नाम। देवादि देवा जगत्रय जीवा, परियसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। ऐसे देई प्रेम काही काळा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री शरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्त्रो ये गिरा। अथावाच सर्वस्व सुमती परिणामावधी गृणन, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा। मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठाला 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 विठाला। पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गायत्यातला काला या प्रकरणातला अतिशय गोड अभंग। भगवान कृष्णानं अलौकिक आश्चर्याचं केलेलं चरित्र तुकोबारांनी या अभंगामध्ये प्रगटित केलेलं आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन, समाधी सोहळ्याचं चिंतन आणि काल्याचं चिंतन या 2-3 प्रकाराने हे कीर्तन पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या श्रीनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या संकल्पनेतून माऊली यात्रा परिवार किंवा माऊली धाम आणि या माऊली नगरमध्ये परमपूज्य आमचे जिवलग मित्र रमेश महाराज गोरे गुरुजी यांच्या आयोजनातून त्यांचा संपूर्ण भक्त परिवार, मित्र परिवार, संस्थेचे विद्यार्थी, त्यांना मानणारा जो वर्ग आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीच कार्तिकी सोहळ्याला आल्यानंतर आम्ही गुरुजींना संकल्पना दिली की आपण कुठंतरी जाण्यापेक्षा, कुठंतरी कीर्तन करण्यापेक्षा आपला स्वतःचा फळ असला पाहिजे। आपल्याकडे विद्यार्थी आहेत आणि गुरुजींनी ती संकल्पना मान्य केली आणि पहिल्याच वर्षी 50व्याच वर्षाचा सप्ताह झाला असं म्हणायला काही हरकत नाही। पहिलंच वर्ष जसं एखादा सप्ताह 50 वर्षाला जातून तो रूपाला येतो, फळाला येतो,
पहिल्याच वर्षी त्याला फळ लागलं. त्याचं कारण शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबांचं आवडतं मृदंगातलं लेकरू म्हणजे आमचे रमेश महाराज आहे. बाबांचा सानिध्य त्यांच्या डोक्यावरती हात आहे आणि गुरुवर्य रखमाजी महाराज आणि गुरुवर्य कृष्णाजी अण्णांची त्यांच्यावरती कृपा आहे. या संबंधातून साधू संतांचा आशीर्वाद घेऊन अगदी आपलं जीवन आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानोबारांच्या पावन सानिध्यामध्ये गुरुजी व्यतीत करतात आणि स्वतः राहून आपल्या जवळची जी पखवाजाची कला आहे ती मृदंगाचं ज्ञान हजारो विद्यार्थ्यांना देण्याचं काम गुरुजींच्या माध्यमातून झालेलं आहे. याच्यापैकी बरेचसे मंडळी आता आपल्याकडे 5 दिवसापासून येतात. ते बहुतेक तरी गुरुजींच्याकडे 1 वर्ष 2 वर्ष कोणी बाहेरून क्लास केलेली मंडळी आहे. विद्यार्थ्यांना फीस नाही, जशी आमच्या संस्थेची पद्धत आहे. दोरापे महाराज बसलेत, आम्ही एका पाठाला होतो. जोग महाराजांच्या संस्थेत विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. अशा तत्वावरती जो मृदंगाचं ज्ञान समाजाला देण्याचं काम गुरुजींनी त्या तत्वावरती केलेलं आहे. विद्यार्थ्याकडून फीस न घेता अजूनही फ्री क्लासेस 12-12 तास 8 तास 6 तास मुलांकडून रियाज करून विद्यार्थी पखवाजामध्ये तयार झाला पाहिजे असं मोठं नाव आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानोबा आहे. शांतीब्रह्म जोग महाराजांचे तर वारकरी शिक्षण संस्थेचे सगळेच त्यांना मानतात, पण शांतीब्रह्म आपल्या सगळ्यांचं आवडतं. गुरुवर्य अगदी ज्ञानोबारांचं स्वरूप असणारे कुरेकर बाबांचं प्रेम आहे आमच्या गुरुजीवर आणि रमेश महाराज गुरुजींनी हा संकल्प मांडला आणि यावर्षी थाटामाटामध्ये हा सप्ताह उभा राहिला आणि या सप्ताहातील ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं 736वं हे वर्ष आहे आणि त्या संबंधातून हे समाधी सोहळ्याचं आणि काल्याचं कीर्तन तुम्ही करावं. आम्ही गुरुबंधू आहोत. मी त्यांच्यानंतर आलो होतो शिकायला. माझ्या अगोदर गुरुजी 3 वर्ष आधी होते. राडगाव नावाचं गाव आहे पैठण तालुक्यामध्ये. गावचे सरपंच आलेले, अत्यंत मूर्ती लहान होते तेव्हापासून, पण आमच्या संस्थेत आल्यानंतर मी त्यांच्या पाठीमागून 3 वर्षांना आलो. पांडुरंग महाराज कदम बसलेले गुरुजी आणि ते एका पाठाचे. पांडुरंग महाराजही थोडे अगोदरचे होते, पण त्यानंतर मग आधी गुरुजींच्या नंतर 2-3 वर्षांना आम्ही आलो आणि महाराजांकडे 5-6 वर्ष नवले बाबांकडे आम्ही राहिलो. त्यानंतर मग आळंदीला आलो. मग आपण सगळी गुरुबंधू मंडळी इथं बसलेले आहात. त्या सानिध्य मिळालं आणि गुरुजी आळंदीला आल्यानंतर दासोपंत स्वामी असतील आदी करून मोठ्या मोठ्या मंडळीकर त्यांनी शिक्षण घेतलं पखवाजाचं आणि महाराष्ट्रभर एक मोठं नाव त्यांच्या माध्यमातून पखवाज क्षेत्रामध्ये तयार झालं. आणि आळंदीमध्ये राहत असताना हे मोठं काम करत असताना फार कष्टात जीवन गेलं त्यांचं. 12 वर्षे त्या खापरी धर्मशाळेमध्ये पोरांना शिकवलं पखवाज. त्याच्यानंतर आता जी धर्मशाळा आहे मुंबईकरांची, तिथं आपलं आयुष्य 4 खानाच्या मालदामध्ये काढलं. जवळजवळ 20-25 वर्ष गेली त्यांच्या आयुष्याची आणि तेव्हा कुठंतरी एक घर झालं. नाही तर लोक पहा ना केवढी बिल्डिंग बांधली. अरे त्याच्यासाठी किती त्यांना सोसावं लागलं, किती दिवस ते किती लहान घरामध्ये राहिले. मी जर आलो कधी मुक्कामाला तर ते आणि मी बाहेर झोपायचो. म्हणजे इतकी छोटीशी रूम असताना त्यांचा कार्यकाळ केला. पोरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे हेतून आणि स्वतःला न करता मग त्यांनी कष्टातून त्यांच्या हे काही कोणाची वर्गणी नाही आलं बरं का. हे जे बांधलंय त्यांनी स्वतः पोरांना सुद्धा कधी पाणी मारायला नाही लावलं त्यांनी मला सांगितलेलं नाही, मी पाहिलेलं आहे. म्हणून अगदी स्वतः पाणी मारून स्वतःच्या कष्टातलं घर, जसं आपण अन्न वस्त्र निवारा आपल्या मूलभूत गरजापैकी उभं करतो, तसं त्यांनी त्यांचं स्वतःचं हे अस्तित्व निर्माण केलं व्यवहारातलं आणि गुरुजींच्या कष्टातून ही माऊली धाम उभं राहिलं. आणि त्यानंतर आता या रिकाम्या जागेमध्ये माझ्या समाजाला, माझ्या म्हणजे किंबहुना महाराष्ट्राला, वारकरी सांप्रदायिक भाविकांना अन्नदान ज्ञानदानाची व्यवस्था घडावी या हेतूनं गुरुजींनी हे दालन यावर्षी सुरू केलं आणि या दालनाला रौप्य महोत्सवी वर्षासारखं स्वरूप प्राप्त झालं गुरुजी. आणि त्या संबंधातून आम्ही गुरुबंधू असल्या कारणानं खरं तर त्यांनी काला करायला पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काल्याचं कीर्तन केलं पाहिजे, त्यांनी समाधी सोहळा केला पाहिजे. अत्यंत मोठं हृदय. मी त्यांना म्हटलं गुरुजी कसं, मी मधलं करतो, एकादशीचं करतो, द्वादशीचं करतो. ते म्हटले नाही, काल्याचं कीर्तन तुम्हीच करायचं, मी आणि ते तुम्ही काही वेगळे नाही, कारण आम्ही दोघं दिसायला वेगळे आहोत पण तो का म्हणे एकच अंग. असंच आमचं दोघांचं प्रेम आहे. त्यांच्यावरती माझा खूप विश्वास आहे आणि त्यांचाही माझ्यावर आहे. आमच्या संस्थेचे कीर्तनकार नामांकित झाली, त्यांना अभिमान वाटतो म्हणून ही सेवा माझ्या पदरामध्ये त्यांनी घातलेली आहे. आणि त्या संबंधातून गुरुजींच्या आग्रहाखातीर आपण हे काल्याचं कीर्तन दही अंडी बांधली म्हणून मला काल्याचा अभंग घ्यावा लागला. नाही तर समाधी सोहळ्याचा अभंग घेऊन काला करावा, पण आता त्याच्यात दही अंडी बांधल्यावर संप्रदायाचा नियम आहे काल्याचं कीर्तनाचा अभंग घ्यावा. थोडं काल्याचंही चिंतन, माऊलींचा समाधी सोहळा आणि थोड्या गोपाळांच्या खोड्या सांगून आपण या काल्याला संपवणार आहोत. सप्ताहाची परिसमाप्ती करणार आहोत. त्या संबंधातून आधी करून सगळी मंडळी या ठिकाणी 5 दिवस हजर राहिली. आपला सप्ताह माझा सप्ताह, जसं छोटे माऊलींनी कीर्तनात सांगितलं माझा ज्ञानोबा, माझा शिंदे माऊली आमच्या मोठ्या माऊलींनी सांगितलं कीर्तनात माझा ज्ञानोबा, माझं हे नातं जोडलं.
तर ते माझं नातं आपण या रमेश गुरुजींच्या सप्ताहाला, त्यांचा नाहीच तो माझाच सप्ताह आहे, आपलाच सप्ताह आहे असं नातं आपण सगळ्यांनी जोडलं. आणि या विकास महाराज या सगळ्यांनी हा कार्यक्रम भरभरून प्रतिसाद देऊन, अगदी कुणी अन्नदानाची पंगत, कुणी चटई उचलली, कुणी काय, प्रत्येकानं योगदान दिलं. आणि त्या योगदानातून काल्याच्यापर्यंत आपण आलो. समाधी सोहळ्याच्या दिवशी या ठिकाणी काल्याचं नियोजन माझ्या वाट्याला आलं. अतिशय सुंदरची चाल आमच्या खामकर गुरुजींनी गायली. बंडोपंत महाराज खामकर गुरुजी आमच्या गुरुजींचे जे चिरंजीव आहेत माऊली महाराज, त्यांच्याकडे शिक्षण घेतात. फार गोड तयारी. आळंदीमध्ये उत्तम रियाज करून कंठामध्ये सरस्वतीला धारण ललत राग गायला. आमच्या गुरुवरे रखमाजी महाराजांचा आवडीचा राग आहे ललत, फार आवडतो त्यांना. तुम्ही जर महाराजांच्या समोर कधी गायला ना, त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतील. महाराज आमच्या महाराजांच्या आवडीचा द्वारकेची मूर्त अशी ठेवून आम्हाला ललित रागावरती महाराजांनी दिली होती बरं का. ते आता पुढं म्हणतो मी तुमच्यासमोर, मी काय म्हणावं बरं का. अगदी गुरुजी बंडोपंत महाराज खामकर गुरुजी, गुरुजींना माझं वंदन. संतोष महाराज वनवे शास्त्री या संस्थेचे ते काही 2-3 वर्षाचे विद्यार्थी आहेत. नंतर मग पंडित केशव गुरुजी जगदाळ यांच्याकडून गुरुजींकडे आले. आता मोठे कीर्तनकार झाले, पण गुरुजींना ते विसरत नाहीत. संतोष महाराजांना वंदन. आमची सगळी संस्थेचे अनिरुद्ध महाराज उभे राहिलेल्यापैकी आमची सगळी प्रेमाची महाराज मंडळी, संस्थेतली बालगोपाळ, या सगळ्यांना वंदन. कीर्तन साथीला अप्पासो महाराज आहेत, यांनी 2-4 दिवस सेवा दिली. चंदू महाराज बागल आहेत, त्यांनी तर खूपच सहकार्य केलं. या भागामध्ये तिथं संस्था आहे त्यांची, पण त्यांनी खूप योगदान दिलं. पांडुरंग महाराज कदम सहकुटुंब सहपरिवार, आमचे गंडे महाराज सहकुटुंब सहपरिवार. आता गुरुजींची भक्त परिवार जकाती तात्या आलेत, बाळासाहेब आलेत. ही सगळी तळेगाव ढमढरीची मंडळी, अगदी ते पावती बुक सगळं त्यांचंच आणि सगळं योगदान देणारी मंडळी आहे. बसलेल्यापैकी आता आमचे हे अनिकेत महाराज वीर आणि निलेश महाराज ना, सुशील महाराज, मला वाटतं भोर तालुक्यातून ते आलेले आहे. अशी सगळी मंडळी, आमची विकास महाराज देवडे, श्रीकांतजी महाराज दुराफे, काशीनाथ महाराज येरमुलकर. स्वामी महाराजांनी पहिल्या दिवशी कीर्तन केलं नामदेवरायांच्या अभंगावर. नामदेवरायांपासून जे प्रचार सुरू झाला, नामदेवरायांचं काम प्रचाराचं आहे बरं का. नामदेवरायांनी संप्रदायाचा प्रचार पंजाबपर्यंत नेऊन घातला. स्वामीजींच्या कीर्तनानं सुरुवात झाली आणि आमच्या सप्ताहाचा प्रचार ज्ञानोबारायांच्या समाधीपर्यंत गेला. असा प्रचार झाला गुरुजींच्या सप्ताहाचा. तिथून सुरुवात झाली, मजपर्यंत काला आला. मी विना घेतला होता, त्यामुळं पहिल्या दिवशी मी विना घेऊन सुरुवात केली. माझा सप्ताह आहे, आपला सप्ताह, या नात्यानं आपण सगळेजण इथं ओतप्रोत सहकार्य करा. आमचे शिवले शेठ तुळापूरून आलेत, आमचे दाजी आहेत, त्यांची मंडळी माझी बहीण आहे. या संबंधातून आपली रवी महाराज, आधी करून विकास महाराज, हे देवडे महाराज सध्या महाराष्ट्रभर गाजत आहेत. आमचे तानाजी सांगळे आलेले आहेत. थोडे नाराज आहेत, माझ्यावर नाराज राहू नका. तसं काय ना, तुमचाच नाराज व्हायचंच नाही. आपल्या माणसावर काय नाराज व्हायचं. तुमचा काला या वर्षी चुकवला तर पुढच्या वर्षी करायचं आहे असं म्हणून चुकवलं. काय अडचण काय झालं, आधी तारीख घेण्यात आली एका गावची, त्यामुळे मला त्यांना काही बोलताय. खरं सांगावं तर जवळच गाव होतं. आता म्हटलं काय करावं, तिकडचं कॅन्सल करायचं होतं. आधी झोपीत घेण्यात आली, नंतर तानाजी महाराज नाराज होऊ नका, तुमचेच आहोत आम्ही. आमच्या सुनील दादाच्या गावचे आहेत ते, आणि सुनील रावने आपल्याला ही सिस्टीम दिलेली फ्रीमध्ये बरं का. माझ्याकडे तुझं सौजन्य राजा आहे, अरे मला पैसे द्यायचे म्हणून फ्री म्हणतो राजा. आणि रमेश गुरुजीला आता शब्द दिला मी सभेत, हे सुनीलचे पैसे मी देणार. हे सुनील जोरात टाळी वाजवा सुनीलचा. त्याचं तो जो मागेल त्यांनी 10 मागू द्या, 15 मागू द्या, 20 मागू द्या, 25 मागू द्या, 30 मागू, याच्या पुढे नको मागू आता बरं का. असेच मागेल तेवढे मी देणार, गुरुजींना द्यायचे नाही. ते माझं सौजन्य आहे ते. आणि पुढच्या वर्षी 1 लाख रुपये मी गुरुजीला देणार, आताच देणार पुढच्या वर्षी. कारण का शब्दच दिला त्यांना. ते म्हटले नको 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 नको. म्हटलं नाही, माझे पण नुसतं सांगायचं काय, मीच नाही द्यायची, आपण सगळ्यांनी द्यायची. पावती रिकामी राहिलीच नाही पाहिजे. प्रत्येकानं आप्पासो महाराज सुद्धा 1000 रुपयाची माझ्या नावानं पाडायची बरं का. वनवे महाराजाची माझ्या नावाने फाडायची, त्यांच्या नावाने, नावं त्यांचे लिहायचे, पैसे माझ्याकडून घ्यायचे, काळजी नाही बरं का. असे आम्ही सगळेच देणार आहे आणि आपण सगळ्यांनी द्यायचं. महाराज काही एकट्या गुरुजींचं नाही. झोप नाही महाराज त्यांना. ते मला म्हटले माझ्याबद्दल बोलूच नका, तुम्ही फक्त कीर्तनच करा. पण आता मला राहणार नाही. 4-5 दिवस झाले झोपच नाही. खूप हे सप्ताह करणं सोपं नाही महाराज. सिंहाच्या नाकातला केस काढणं इतकं अवघड झालं आता सप्ताह करणं. त्याच्यातलं तीर्थक्षेत्रातलं महाराज सोपं नाही. ते गुरुजींच्या डोळ्याला अश्रू आहे. आणि हे सगळ्यांचं आहे महाराज, आपलं त्यांचं खूप प्रेम आहे आमच्यावर. आपण सगळ्यांनी मिळून हे काम करायचं, प्रत्येकानं म्हणून अगदी विनंती आहे. गुरुजींचं ते हृदय मोठं आहे आणि आपण सगळ्यांनी योगदान दिलं. हे बघा, आता एखाद्याचं नाव याच्यात बोलता बोलता राहणारच आहे. जो दिसेल त्याचं घेत राहतो असं मध्यंतरी. आता हे साहेब आमचे आले, सुभाष महाराज, काय राहुल दादा आहेत, ते पण फार दुरून आलेले. नागेश्वरी ताईंनी पंगत दिले, त्या पण कीर्तनकार आहे. प्रसिद्ध माणसं आहेत सगळी कीर्तनातले. चैतन्य महाराज आलेत, बाल कीर्तनकार. अंकुश महाराज, ते दोघं महाराष्ट्र गाजवलेली मंडळी आहेत प्रत्येक क्षेत्रातली. इथं या सप्ताहात प्रत्येक व्यक्ती येऊन गेला. हो, वारकरी संप्रदायाचा विद्वान येऊन गेला, वारकरी संप्रदायातला विनोद सांगणारा येऊन गेला. कोणत्या गोष्टीतला माणूस या सप्त्यात आला नाही. त्याचं कारण गुरुजींनी खूप गोड नियोजन केलं. सगळ्या
मंडळींनी त्यांना सहकार्य दिलं, चटई उचलली. गुरुजी जरी रात्रभर जागले तरी तुमच्यामुळं जागलेले आहेत. पण अगदी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. हे सगळे शूटिंग करणारी 5-6 कॅमेरेवाली धावत धावत येत होते, आमचा कार्यक्रम प्रक्षेपित करत होते. मी कधीच कोणत्या यूट्यूबला म्हणत नाही माझं करू नका ना, असं करा आणि तसं करा. काय करायचं तर करा, टाका, काय नाही अडचण बरं का. त्यामुळे अगदी यूट्यूबवाल्यांना धन्यवाद. असा मस्त आमचा कार्यक्रम जरा महाराष्ट्राला दाखवा. मुक्त द्वारानं अन्नदानही झालं आणि मुक्त द्वारानं ज्ञानदानही झालं. आळंदीमध्ये आता याच्यानंतर पंगत होणार नाही असे म्हणणारे खूप सप्ते आहेत, पण जो येईल त्याला जेवण देणारा सप्ताह म्हणजे रमेश महाराज गोरे गुरुजीचा. मुक्त अन्नदान, मुक्त अन्नदान करायला पैसे लागतात म्हणून मागावं लागतं, दुसरं काही नाही. सगळ्यांच्या पर्यंत गेलं पाहिजे म्हणून अगदी गुरुजींना धन्यवाद. या कार्यक्रमाची चटई उचलण्यापासून, एक खडे बाजूला करण्यापासून, पंक्तीदार काय, कोणी काय एकही व्यक्ती राहणार नाही. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अभंगाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला काल्याचं कीर्तन आहे. एक 2-3 प्रश्न काल्याच्या कीर्तनात श्रीकांत बाबा असे निर्माण होतात की काल्याचं कीर्तन शेवटी का करावं, काल्याचं कीर्तन दुपारी का करावं आणि काल्याच्या कीर्तनात भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं. तर त्याचं उत्तर आहे, काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. तो शेवट आहे. तो शेवटी का करायचा. देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू, ज्ञानोबाराय म्हटले ज्ञानेश्वरीमध्ये. एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू केलं की आमचे राजगुरू आहेत बरं काय, सिन्नर तालुक्यातून बारागाव पिंपरीवरनं आलेली मंडळी आहे. फार गोड मंडळी, जीवापेक्षा जास्त जीव लावणारी. सिन्नरवरनं धावत धावत रात्रीतून आली. खूप येतात आमचे वकील साहेब आहेत, असे राहतील बरं, बोलता बोलता घेत राहत. पण अगदी काल्याचं कीर्तन शेवटी करण्याचं कारण, मंदिराचं बांधकाम सुरू असताना त्याचा पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते, मंदिराला कलर दिला जातो. किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर मूर्ती आहे, किती सुंदर फरशी आहे. संदीप सर, हो श्रद्धाताई, हो शारदाताई, हो किती सुंदर मूर्ती आहे, किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर त्याला कलर दिलाय. याच्यावरून ते मंदिर कधी परिपूर्णतेला जात नाही. मग त्या मंदिरावरती ज्या दिवशी कलश धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम पूर्ण होतं. तसं कितीही कीर्तनं झाली तरी काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताहाची सांगता होत नाही. तो कळस आहे, काला म्हणजे कळस आहे. चला, नाही पहिलं कळालं दुसरं उदाहरण दिलंय. हो ऐका हंगेकर, हो आमचे पुष्पेंद्र महाराजांचे वडील पण बसलेले आहेत, त्यांनी हाराचं सौजन्य दिलेलं आहे. हो ते पण इथंच नाही, माझं जिथं कीर्तन असेल नगर जिल्ह्यात हार घेऊनच हजर राहतात. त्यांनी फार योगदान दिलं आणि त्यांचे चिरंजीव गुरुजींकडे होते. अशी एक एक मंडळी इथं आहेत बरं काय का. म्हणजे काय, हो आपण कीर्तनाला जाताना सांगतो. एखादी दुसरं उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी. हो जर मंदिराचं कळस बांधकामानं पूर्ण होतो मंदिर, तसं एखादी गंगा आहे आणि त्या गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत आहे. का फेडीत पापता पोकित तिरीचे पादप समुद्रा जायाप. इथं लालरे गोडा माऊली म्हटले समुद्रा जाय म्हणजे एकदा ती गंगा समुद्राला मिळाली. अवघ्या झाल्यावर एक अवघ्या झाल्या अवघ्या झाल्यावर एक अवघ्या झाल्यावर तुका मने गंगा सागर संगमी. तुका मने गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या उर्मी एक माया. अवघ्या झाल्या उर्मी एक माया. तुका मने गंगा सागर संग अवघ्या झाल्या उर्मी एक माया. अवघ्या झाल्यावर मी एक माया. तुका म्हणे गंगा सागर संगमी. एकदा गंगा सागराला मिळाली तिचा प्रवाह परिपूर्ण झाला. आता तिला प्रवाह राहिला नाही. आता या धरणातून त्या धरणात नाही, या कुंडातून त्या कुंडात नाही, या गावाहून त्या गावाला नाही. धरणातून आता ती समुद्राला मिळाली. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या. तसंच काल्याचं कीर्तन झालं, सप्ताह परिपूर्ण झाला म्हणून तो शेवटी करावा. चला
दुसरा प्रश्न आहे दुपारी का 10 ते 12, 11 ते 1 अशी वेळ काय? तर त्याचं कारण भगवान कृष्णानं यमुनेच्या काठावर तो काला केला आणि माझ्या ज्ञानोबारांनी चंद्रभागेच्या वाळवंटात जो काला केला तो दुपारी केला, म्हणून त्याची प्रतिकात्मक बुद्धी आपण तो काला दुपारी करतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. काल्याचं कीर्तन शेवटी करावं ते परिपूर्णतेचं आहे. दुपारी करावं, भगवान कृष्णानं दुपारी काला केला म्हणून. आणि त्याच्यात कृष्णाचं चरित्र का सांगावं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. का बरं? तर त्याचं कारण आहे परिपूर्णतेचं कीर्तन काला आणि परिपूर्णतम भगवान कृष्ण आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवहि एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकार. हा बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. टाळवाचा. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. अग बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. 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 ओ बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, महीपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. 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 सुकाळकर गुरुजी होऊन गेले. एक सुकाळकर गुरुजी या कर्जत फिरजत पट्ट्यामध्ये ते भजन करायचे. जुने होते, त्यांची ठेवण आहे बरं काही. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, महीपत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. काय सुंदर चाल, अर्थ सांगणारी गुरुजी फार गोड. हो ती गवळण म्हणते यशोदे तुझा पोरगा तुला सामान्य वाटतो बघ, पण समुद्राची शाही केलो, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि सरस्वती माता लिहायला बसवली. असदगिरी समस्या कंचदम सिंधू पात्रे सुरतुरवरु शाखा लेखनी पत्र मुर्वे लिखित अधिगृहीत्वा शारदा सार्वकाल ततत्वपि गुणानामीश पारम्याति. काय गोड वर्णन आहे. सरस्वती माता जरी लिहायला शिवमहिम्न स्तोत्रातला श्लोक आहे बरं का. आमच्या महाराजांनी शिकवलेला महिम्न पारंते परम विदिशो गुरुजी आम्ही म्हणायचो. याच्यासाठी सांगतो, त्याच्यात वर्णन आलं. सरस्वती माता जरी लिहायला बसली तरी सुद्धा त्याचं साखरे महाराज सारखे 2-4 किती गोळा केले तर सांगता येईल आपल्याला, वर्णन होणार नाही महाराज. वर्णनाच्या पलीकडचा आहे परिपूर्ण. एक अर्थ सांगतो त्याचा. परिपूर्ण म्हणजे काय दुराफे बाबा? सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे बरं का. सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य. बाकीचे 24 जे अवतार आहेत, मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप वासुदेव राम नारायण हरी दामोदर श्रीधर असे 1000 आहेत बरं का. एका दमात सांगता येतील. असे अंशांशात्मक जे अवतार आहेत ते बाकीचे अंश आहेत, अंशांश आहेत, आवेश आहेत, कला आहेत आणि पूर्ण आहेत. पण परिपूर्ण फक्त एक कृष्णाचा अवतार आहे. सामर्थ्य आहे आणि बाकीचे अवतार असे आहेत साधूनच सांगायचं आणि देवानं करायचं. साधूनच सांगायचं आणि देवानं करायचं. काय प्रसंग आहे महाराज रामायणात. माणसं शिकत नाहीत हो, शिकले पाहिजे हो. कीर्तन नुसते ऐकतात लोक. वा महाराज काय आवाज आहे, काय तुम्ही दिसता, अरे हे नका शिकू, कीर्तन शिका. कीर्तन काय शिकण्यासाठी सारखं आहे रामायणात महाराज. अहो पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला.
14 बरस राम वनवासी. हे राघवा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे आणि आईचं वचन घेऊन रामप्रभू वल्कल अंगामध्ये धारण करून बाळासाहेब निघून गेले हो वनवासामध्ये. कसार मला टाकून गेला एक टाळ वाजाय. कसार मला टाकून गेला रामाविन जीव व्याकुळ होतो. रामाविन जीव व्याकुळ होतो. सुचत नाही काम कसा मला टाकून गेला राम. कसार मला टाकून गेला राम. कसार मला टाकून गेला राम. रामाविन माझ चैन पडेना. हे रामाविन माझ हे रामा हे राम हे रामाविन हे रामाविन हे रामाविन रे रामाविन रे रामाविन रामा. भाग्यश्री रागे भाग्यश्री भीमसेन जोशींनी गायलेली ठेवण आहे, ऐका. वा गुरुजी वा. रामादी पडे राम वीण रामावीण 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 राम हे राम रे रामावीण मज रामावीण माझा चैन पडे ना. सुचत नाही जीवासी कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला फार सुंदर गोड वर्णन आहे. त्या विरहामध्ये जावं, त्या रागामध्ये जावं, त्या भावामध्ये जावं. रामप्रभू निघून गेले आणि भरत परत आले. या देशातला पहिला भाऊ आहे. राहडगावची मंडळी जमलेली आहे, सरपंच आहेत. एवढं गोड नियोजन गुरुजींनी केलंय. बघा तुमचं वैभव बरे. राहडगावची माती ते विसरत नाही तुम्हाला. मला म्हटले लाख लोक नका येऊ द्या, पण माझं गाव आलं. फार महत्वाचं आहे, विसरत नाहीत गुरुजी. म्हणून सांगतो, तुम्ही सगळेजण ऐकताय, ऐका ऐका. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र निघून गेले आणि भरत परत आले, तर तो भरत देशातला पहिला भाऊ आहे. पांडुरंग महाराज पहिला भाऊ आहे की त्यांना आपल्या भावासाठी आईला श्राप दिला. काही चांडाळणी पापिनी हे मा, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही. प्रत्येक देशातल्या आईचा एवढाच प्रॉब्लेम आहे बरं का. पोरगा तिला जिवंतपणे ज्या दिवशी आई म्हणत नाही, मेल्यापेक्षाही जास्त दुःख असतं आईला. बापाचं आईचं दुःख कोणतंही जगातलं. पोरगा जिवंत असताना आईला आईन बापाला बाप म्हणत नाही. दिवस दुःखाचा आहे तिच्यासाठी, मेल्यापेक्षाही जास्त. बघा श्राप दिला त्यानं, प्रकाशच पडला डोक्यामध्ये. मंथराच निघून गेली. साधू बोलल्याशिवाय मंथरा निघून जात नाही. भरत साधू आहे, मंथरा विष आहे. मंथरेचं विष बुद्धीमध्ये होतं कैकईच्या. भरतानं श्राप दिला, मा कैकई माच म्हणणार नाही, आईच म्हणणार नाही. निघूनच गेली मंथरा. मंथरा निघून जाण्यासाठी शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबांचा आशीर्वाद लागतो, गुरुवर्य रखमाजी महाराजांचा आशीर्वाद लागतो, तेव्हा मंथरा निघून जाते बरं का. मनाचा स्तर बिघडवणारी असते ती. तसंच झालं. जा मा जा. भरतानं श्राप दिला, निर्णय घेतला गुरुजी. निर्णय असा घेतला, मी याच्यासाठी सांगतो, बाकीचे अवतार पूर्ण आहे, फक्त भगवान कृष्णाचा अवतारच कसा परिपूर्ण आहे याच्यासाठी कथा आहे. काय घडतंय बाकीच्या अवतारात ऐका ऐका कळेल. आणि मग त्या भरतानं निर्णय घेतला, ही गादी माझी नाही,
सिंहासनं माझी नाही, हे माझ्या दादाचं आहे. सगळं रथामध्ये आपला भरत नाही, तो गावाकडला नदीकून वाटणी घेतो बबन महाराज आणि आपल्या भावाला नदीकून तो घेतो आणि डोंगराकडली भावाच्या वाट्याला लावतो. असं भरत नाही. तर आताचा भरत लय भारी, आळंदीचा बंगला त्याला घेतो, गावाकडलं पडलेलं घर आपल्या वाट्याला लावतो. असा भरत नाही. तो भरत होता, त्यानं सगळी सिंहासनं बबन महाराज नवपुते बाबा पैठणकर सगळी सिंहासनं रथामध्ये भरवली आणि रथ घेऊन निघाला. भरत चला रे अपने राजा को मना. गोड वर्णन रामानंद सागराची ती रामायण मालिका पाहिली असेल तर त्याच्यात हे गायले रवींद्र जैननी गायलेलं, फार सुंदर बुवा. राजा को मनाने भैया को मनाने, राजा को मनाने भैया को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन पा. भरत चला रे अपने भैया को मनाने. भावाला मानायला गादी घेऊन निघाला. पोहोचला, वेळ कमी आहे आणि पोहोचल्यावर भरत विनंती करायला लागला, प्रभू परत चला, गादी तुमची. आई माफी मागते, मी माफी मागतो. माझा प्रश्न असा आहे, एवढं सांगून राम प्रभूला यायला काय हरकत? भरत म्हणतोय परत चला, काही म्हणते परत चला. सगळी माणसं परत चला म्हणतात, ऐकणारे ऐका, तरी प्रभू रामचंद्र कधीच परत आले नाही. का आले नाही त्याचं एकमेव कारण, व त्या रामचंद्रानं भरताला सांगितलं, भरत दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरत लक्षात ठेव, असं रडू नको म्हटलं. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजा. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. या जगात दोन गोष्टी चुकत नाहीत बरं कुणा. ऐका, कोणतं कायम ऐकत जाय, दुःख होत नाही मला. दोन गोष्टी कधी सुटत नाहीत, चुकत नाहीत. कोणत्या? ऐक भरत, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरत ओ दोन ओंड क्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जा परत जा अयोध्येत, हो तू राजा, तू अयोध्येचा राजा बन. 14 वर्ष मी वनवासी आहे. वाल्मिक ऋषीनं वनवास दिलाय, बोलिले वाल्मिक तैसाची करीन, मला येता येणार नाही. बघा किती रामायणातल्या घटना सांगता येतील. भरत चला म्हणतोय, प्रभू येत नाही. इंद्रजित उठवायचा, उठवता येत नाही. किती घटना आहेत रामायणात, करता येत नाही मनानं. का? पूर्ण अवतारे सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. सगळे 23 अवतार असेच आहेत, फक्त एकच अवतार आहे कृष्णाचा. इंद्राची पूजा करायची परंपरा होती, इंद्राची पूजा करा. इथं भागवताचे आर्य भरपूर आहेत. आमची वृषपर्वा बसलेली आहे, वृंदावनून शिकून इंद्राची पूजा करण्याची परंपरा होती गोकुळात बरं का. इंद्राची पूजा करणे तिला विधी होता तो. आणि काही गावाला परंपरा असतात. माझ्या गावाला काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात. काल्याच्या कीर्तनाला प्रसिद्ध येते बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत. विकास महाराज असं काल्याला खायला करतात. आता 2-5 वर्षापासून जर आमचं नाव झालं महाराष्ट्रभर, आम्ही गाजलो, तर मी म्हटलं का रे हे आपण बदललं पाहिजे. आता हे बुंदी केली पाहिजे, लाडू केले पाहिजे. काय गोरे गुरुजींच्या पंक्ती, महाराज काय पंक्ती झालं असं वाटतं. पहिल्या दिवशीचा गुलाबजाम अजून विसरलो नाही मी. 8 खाल्ले, 8 अजून खायचे होते पण ढेरे जास्त वाढायले. हो
काय महाराज पंक्ती झाल्या आपल्या. मग मी म्हटलं बुवा आता एवढ्या गोड गोड पंक्ती जर महाराष्ट्रात होतात एवढ्या होतात तर आपला सप्ताह चांगला आहे बुवा. आपण बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत बदलून टाकू आणि आपल्या सप्ताहाला बुंदीच्या लाडूची पंगत करू. मी पंगत देतो. एक जण म्हटला महाराज तुमचा काला कॅन्सल. का तुम्ही तिकडं महाराष्ट्रात गाजलेले असाल म्हटले. आमचं गाव आहे हे, तुमचं बी गाव आहे. ऐका, बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत कधीच बंद होणार नाही. तुम्हाला काला करायचं तर करा, नाही तर नका करू. परंपरेला हात घातला लोक बाजूला काढतात. परंपरा मोडू शकत नाही. इंद्राची पूजा करणे गोकुळाची परंपरा होती. श्रीकांत बाबा, दोरापे बाबा, परंपरा होती. विकास महाराज, परंपरा असताना सुद्धा भगवान कृष्ण अवताराला आले. ते म्हटले कोणता इंद्र उंद्र हा? कोणी सांगितले याची पूजा बंद करा? परंपरा बंद केली. सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. परिणाम इतका राग आला इंद्राला, इतका पाऊस पडला गोकुळावर, गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. मग तुम्हाला वाटतं का पूजा केली? अजिबात नाही. गोवर्धन उचलला, त्याच्या खाली गोकुळ उभं केलं, पण पूजा नाही केली. याला म्हणतात परिपूर्णतम. सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. बाकीचे अवतार आहेत पण सांगता येतात. साधून सांगायचं आणि देवानं करायचं. कृष्ण अवतारात तसं नाही. सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य आहे. म्हणून आजच्या दिवशी त्याचं चरित्र गाव. कळलं महाराज? 11:15 वाजले. तुम्ही जाता सांगितलं त्याचं चरित्र काय साधं आहे का? समुद्राची शाईन, मेरुपर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद एवढं गोळा केलं तरी होत नाही. पण त्याचं चरित्र नेमकं काय आहे महाराज ते चरित्र आपल्याला सांगतात अभंगाच्या पहिल्या. पाहता गाळे पाहता गोबळी, पाहता गोबळे पाहता गोबळे, पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोबळे पाहता गोबळे, पाहता गोबळे पाहता गोबळे, पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी. खायच्याचे उष्टावळी, खायच्याचे उष्टावळी, करती नामा तेच तण, करती नामा तेच तण. आयतांची उष्टावळी, आयतांची उष्टावळी, गर्दी नामाचे चिंतन, हरिते नामाचे चिंतन. पहिल्या चरणामध्ये चरित्र सांगितलं. आश्चर्याचं आहे बरं का. पाहता, हे पाहता दोन्हीकडे लावायचं. पाहता कृष्ण परमात्मा आणि पाहता गोपाळ, दोन्हीकडे शब्द दो. पाहता म्हणजे आश्चर्य झालं. पाहिला गेलं तर म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू आले जो जगात ते चालिता, मिया चिन्या मिळू साता, काळू ग्रासे तसे भूता, ये म्हणिये गते पंडुसुता सकळे जयाची, ऐसा जो समर्थ पाहता. इथं लावायचं. पाहता, पाहिला गेलं तर विश्वाचा मालक, तुझ्या सत्तेने सूर्याशी चाल, वेदाशी बोलणे तुझ्या, सूर्याशी चालणे तुझ्या बळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. किती प्रमाणित. पाहता, पाहिला गेलं तर विश्वाचा मालक, पाहिला गेलं तर जगाचा पोशिंदा, कारेना ठविसी कृपाळू देवासी, पोशितो जगाशी एकला तो पाहता. पाहिला गेलं तर एका बाजूला जगाला खायला देणारा, पाहिला गेलं तर जगाचं भरण पोषण करणारा. चरित्र काय घडलं? पाहिला गेलं तर गायीच्या धारा काढणारे गोपाळ, गायीच्या धारा काढणारे गोपाळ, पण त्यांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं महाराज. खाय त्यांची उष्टावळी. हे चरित्र आहे बघा. याला खरा भाव म्हणत. काय भाव आहे महाराज? त्या पेंद्याच्या घरी कडी केली होती. कडी आता सगळ्या इथं माता बसल्यात. तुम्ही कडी करतात ताई? नागेश्वरी ताई कडी येते ना तुला? नाही, कडी कडी इकडे माग. सुप्रिया ताई तुला कडी येते? तुझ्या हातात चांगली, मी खातो नाही. इकडे माग नतनेवाले आजी, कडी कडी ताकाची असते. ताकाची, ताकाची असते, आमसोलाची असते.
दया. आता जरा थोडा चांगला काळ आला गुरुजी म्हणून, नाही तर आडगावच्या सप्त्याला, धोंडराईच्या सप्त्याला, लोहगावचं ते पांडुरंग महाराजांच्या गावात पहिली काय शिरा भात काल्याला तेच आटम शिरा भात. पांडुरंग बंडू महाराज आपल्याकडे तिकडे काम करू शिरा भात कडी. कुठंही जा, तानाजी महाराज तुमच्या निमोनला आलो काय, कुठंही गेलो काय, एकच कार्यक्रम शिरा भात. विकास महाराज तुमच्या ते मंदिर बांधलं तुम्ही, तिकडं शिरा भात कडी. ते आमचे गुरुबंधू सगळ्या बबन महाराज पैठणला शिरा भात कडी. पूर्वी कडी असायची, कढीला टेस्टेड कधी आमचं फक्त ऐका ही तोंडाला पाणी नका येऊ द्यायचं बरं का. टेस्टेड आटम असतो कडी म्हणजे अशी चटकदार. रवी महाराज गरजे अशी मस्त आपण पैठणला संस्थेत असताना चटकदार वाट्याची वाट्या आणायची की नाही, अशी चटकदार थोडंसं तिखट टाकलं, थोडंसं मीठ असं, थोडीशी आंबट, थोडीशी गोड, अशी चटकदार कढी. आणि त्या कढीचं तिनं ते कढीपत्ता टाकला, वरून जिरे मोहरी टाकली त्या पेंद्याच्या आईनं. आणि त्याला अशी पूर्वीचं काय असायचं, पूर्वीचा एक गुरुजी असा एक आटमच होता. पूर्वी एखादी भाजी शेजारणीच्या घरी सुरू झाली, चंदू महाराज बागलांच्या त्या संस्थेमध्ये, तिथं आमच्या ताईने अशी भाजीला फोडणी दिली की त्याचा वास आमच्या इकडे ज्योतिताईला यायचा, म्हणजे इकडे माऊली धाममध्ये घुसायचा, असा वास यायचा पूर्वी. आता काय झालं, आमच्या आई पुडदाच्या वड्या करायची, पुडदाच्या वड्या. आपले त्याला मासवडी म्हणतात तुमच्याकडे, आमच्याकडे पुडदाची वडी म्हणतात, अशी मसाल्याची. ते पुडदाची वडी जर आमच्या आईनं केली तर आईच्या हाताचा वास 10 दिवस जात नव्हता. ती म्हणायची नको त्या हाताचं लय तिखटन वास येतो. पुडदाची वडी जर केली तर हाताचा वास आप्पा महाराज 10 दिवस जा. आता वडीचाच वास याय ना, वडी तर हाताचा कधी यायचा महाराज, कालच नाही राहिला पूर्वीचं. तसं ते पेंद्याच्या घरात फोडणी दिली, आपल्याला वेळ कमी, जिरा मोहऱ्याचा चटका टाकला आणि भरून तिनं ते ताक ओतलं ना, अशी चटकदार कडी, तिचा वास असा घरातून बाहेर आला. तो पेंद्या दारामध्ये खेळत, माझ्याकडे लय गोड भाव आहे, आणि तो पेंद्या असा दारात खेळत होता. खेळता खेळता त्याच्या नाकावर वास आला. त्याला वाटलं आईनं काहीतरी बनवलं, धावतच गेला, आई 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 काय बनवलं. आई म्हटलं अरे पेंद्या आपल्याला प्यायला कढी केली, दे ना आई मला. लेकरामध्ये जीव असतो आईचा. आईनं लगेच एक लोटी भर दिली त्याला, त्यानं ती लोटी भर घेतली, माझ्याकडे बघा तोंडाला कढी लावली, आणि जशी जिभेला त्याच्यात चव लागली ना, अरे खतरनाक कढी झालती, लईच टेस्टेड हो, लईच मस्त हो. अगदी मिठच घ्यायची, आमच्या नवल आचार्यांनी बनवलेलीच काय, अशी मिठाची गरजच नाही बुवा, अशी चटकदार कढी, जशी जिभेला चव लागली त्याच्या. अर म्हटलं ही कढी माझ्या कृष्णाला किती आवडल, माझ्या मित्राला किती आवडल, माझ्या सख्याला. काय भाव आहे महाराजा, अहो जिभेला कढी लागली दुरापे बाबा, माझ्या मित्राला किती आवडल असा भाव तयार झाला. पण ते पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं झालं होतं भांडण. याला 36चा आकडा म्हणतात मराठीमध्ये. तो पेंद्याच्या आईचा होता बंडोबा, आणि पेंद्याची आई आणि यशोदा बोलत नव्हती, कशाहून तरी झालं होतं बा भांडण. 3चं तोंड इकडं होतं, 6चं तोंड इकडं असतं मराठीमध्ये. 36चा आकडा 3 तिकडून आला की 6 इकडं फिरलाच बा, तिकडून वाड्याकडून लगे परत चाकून निघालाच तिकडं. असे आमच्यात लई झाले 36चे आकडे कमून झालेत कळत नाही, पण झालेत. तिकडून आला की 6 इकडे फिरला का नका. हे 36चा आकडा जावा म्हणून तर सप्ताह गुरुजीला काही काम नाही म्हणून थोडी आहे. 36चे आकडे 63चे आकडे व्हावे म्हणून आहे महाराज. ऐका ऐका, असा 3चा आकडा. तिकून ते पेंद्याच्या आईचं आणि यशोदेचं भांडण. त्याला वाटलं राव आता आईला कढी मागितली ना तर आई आपल्याला बहुतेक द्यायची नाही राव, काय करावं गड्या आता. म्हणून त्यानं काय केलं, आईला घुमायला सुरुवात केली बरं का. आईला असं गोड बोलायला सुरुवात केली. माझ्याकडे बघा राजगुरू अशी बोलायला सुरुवात केली. अंकुश महाराज, हो चैतन्य महाराज, तुम्ही जसं बोलता समाजात तसं गोड बोलायला सुरुवात केली. वा 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 क्या बात आहे, छान छान. आपण म्हणतो वा काय चाल गायली, मग तो पुढचा अजून डबल चाल म्हणतो, तसं ताकद होती त्याच्यात. म्हणजे तसं ते गोड बोला. अरे आई काय तुझ्या हाताला चव, म्हटलं आई ए आई काय तुझा हात गोड आहे ग, काय मीठ सुद्धा घ्यायची गरज नाही ग. आई काय तू अन्नपूर्ण आहे ग. आई किती ग मस्त कढी केली, आई किती ग छान गाई, किती गोड बन. आई म्हटली, आई हुशार होते. आई म्हटली पेंद्या घुमू नको मला, मी तुला वाटीत ग्लासात तांब्यात जगात मगात देणार नाही. मला कळालंय तुला काय करायचंय ते, पण मी तुला आता ग्लासात वाटीत जगात मगात तांब्यात अजिबात देऊ शकत नाही. अरे आता तर लय अवघड झालं बुवा. आता तरी मागितली नव्हती तेव्हा बरं होतं, नेता आली असता. आता तर आईला माहिती झालं, आता काय करावं. तो म्हटलं आई मला तुला तांब्या भर आहे, तू जगभर पी, सगळी पी, हां, पण मी बाहेर तुला तांब्यात वाटीत ग्लासात देणार नाही. आता अवघड झालं, आता काय करावं. तो म्हटलं मग आई मला ती एक तांब्याभर. आईने एक तांब्याभर दिली. माझ्याकडे बघा हो सगळ्यांनी लक्ष द्या. त्यानं ती तोंडाला कडी लावली. फार गोड भावे महाराज, पहिलं चरण कळलं ऐका. तोंडाला कडी लावली आणि कडी भरली, इथं सेंट्रल लॉक टाकला, असा मजबूत लॉक इथं, आणि इथून जे कडी भरली. आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडात कडी भरली, तांब्यात दिला फेकून,
धावतच निघाल. ज्या माणसाला लवकर जायचं असतं का त्याला लय अडचणी मारत. कायम तसंच जे बी टॉरुकमाय झालेलं असावं, फेटा काय निष्ठावा, आरसाच काय नसावा, पलीकडून एखादा मोटरसायकलवाला पुढंच जाणार नाही, लय अवघड मला सुजित मान. एखादा बैलगाडीवाला मधात घालणार, हट नाही जाऊन देत, काय करायचं, अरा तिकडं तुका म्हणे झालं. अशा जाम लवकर ज्याला लवकर जायचं असतं त्या कीर्तन करायला काय आलं. ज्याला लवकर जायचं असतं त्याला लय अडचणी मारत, अनंत अडचणी हो. तसं त्या पेंद्याच्या तोंडा शिवले दाजी कडी, ते धावायचं पळायचं त्याला कुणी अडवायचं. पेंद्या गालफुगी आली काय, सध्या गालफुगीचं वातावरण सांभाळून बरं का. गालफुगी आली काय, अ पेंद्या गालाला काय झालं, त्याला बोलता येणार. कसं तरी धावत 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 नंदबाबाच्या वाड्यावरती गेला. कृष्ण परमात्मा भिंतीला हात टेकून उभा होता. माझ्याकडे बघा, परमात्म्याच्या खांद्याला हात लावला. देवानं त्याच्याकडे पाहिलं, दुराते महाराज वाल भरलेले. अरे रे रे काय झालंय, हातानंच इशारा केला त्यानं, आ करा तुम्ही, आ करा. हाताचा इशारा भगवंतानं ओळखला आणि माझ्या कृष्ण परमात्म्यानं आ केल्याबरोबर पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्यांची उष्टावळी, खाय त्यांची उष्टावळी, खाय त्यांची उष्टावळी, खाय त्यांची. पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी, ओ खाय त्यांची उष्टावळी, खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन, करीते नामाचे खाय त्यांची उष्टावळी, खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन, करीती नामाचे. पाहता गोवळी, पाहायला गेलं तर पेंद्या वाकड्या बोबड्या, पण खाय त्यांची उष्टावळी. देवाचे जे गोपाळ आहेत ना, पेंद्या वाकड्या बोबड्या, त्याच्यात एक मधुमंगल नावाचा गोपाळ आहे. मधुमंगल तो शांडिल्य ऋषीचा पोरगा आहे. शांडिल्य जे ऋषी आहेत, अत्यंत गरीब परिस्थिती होती त्यांची. प्रारब्धानं काही माणसं गरीब असतात, काही श्रीमंत होतात बरं का. म्हणून गरीब श्रीमंतीचा लय भेद करू नका. गरीबालाही येऊ द्या आपल्यामध्ये, गरीबालाही जेवू द्या. गरीबाला आम्ही 10 रुपये सुद्धा गरीबाची घेतो बघा, आणि घेतलं गरीबाचे कीर्तन केले पाहिजे. खरंच करा, सगळ्यांना द्या. श्रीमंताची मिळत असतील तुम्हाला तर ते पण घ्या, पण गरीबाचा तिरस्कार करू नका, त्यांना फेकून देऊ नका. प्रारब्धानं, ईश्वरानं प्रारब्ध तयार, त्याच्यात आपलं चालणार आहे महाराज. कोणी गरीब होणार आहे तर कोणी श्रीमंत होणार आहे, हा प्रारब्धाचा भाग राहतो बघा. मी मगाशी म्हणून गेलो ना, दोष ना कोणाचा आहे महाराज प्रारब्धामध्ये. तसं ते शांडिल्य ऋषीचा जो मधुमंगल आहे फार गरीब आहे महाराज. एकच धोतर आहे त्याला घालायला, अंगामध्ये शर्ट सदरा नाही त्याचे, जानवं घातलेलं आहे, पण देवाला फार प्रेम करतो, देवाची भक्ती करतो. रोज 4 भाकरी कृष्ण परमात्म्याने बनवायच्या. 4. यशोदाई, ए मा, मला 2च भाकरीची भूक आहे, पण अजून 2 भाकरी दे. अरे कृष्णा, तू तर 2च भाकरी खातो ना रे, मग तुला 4 भाकरी का पाहिजेत. बघ ना आई, तो माझा मित्र आहे ना मधुमंगल, त्याच्या घरी 3-3 दिवस अन्न शिजत नाही बघ, म्हणून आपल्या घरातल्या 2 भाकरी त्याच्यासाठी नेतो बघ आई. काय भाव आहे महाराज. हे शिका गड्या पोरांनो, आपल्या जवळचं कधीतरी दुसऱ्याला द्यायला शिका. आपल्या जवळचा वेळ द्या, तन द्या, धन द्या, मन द्या. दिल्यानं वाढतं बरं. दिल्यानं संपलंय असा एकही व्यक्ती जगात नाही राहुल दादा. दिल्यानं वाढलेलाच व्यक्ती आहे जगात. तुम्ही तर सप्त्याला दिलं ना, मी म्हणलं ना मगाशी 1 लाख, 1 लाख दिले की 5 लाख येतात महाराज. माझा अनुभव आहे. तुम्ही देऊन बघा. इथं तुम्ही 1000 रुपये देऊन बघा, नाही मिळाले तुम्हाला घरी जाऊस तर 5000, तर मी कीर्तन करायचं सोडून देईल महाराज. 5000चं काम मिळणार म्हणजे मिळणार, हे आहेच महाराज. मी सांगत नाही. व्ययक कृते वर्धते एव नित्यम, शास्त्र सांगतंय. तुम्ही ऐकलं का कधी कीर्तन करायचं ज्ञान संपलं, आमकं संपलं? संपूच शकत नाही महाराज. घातला दुकान
देती आली अशी दान संत उदार उदार त्याच्यात प्रमाणे मागत्याशी पुरे धनी आणि काशी उरे. तुम्ही देताल तेव्हा तुमचं नाव आणि देणारेच माणसं मोठे असतात, घेणारे भिकारी असतात. कायम ध्यानात ठेवा, देणारा मोठा असतो. देणाराचा हात वर आहे. ऐका रे माझं दिलं पाहिजे ना. भगवान त्याच्यासाठी भाकरी घेऊन जायचे महाराज. एक दिवस असं झालं, गोपाळाचं देवाचं भांडण झालं. कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. पाच पोळ्या तीन भाकरी, पाच पोळ्या तीन भाकरी, कानवला एकची पुरी, कानवला एकची पुरी. आम्हा धाडिले वनादुरी, आम्हा धाडिले वरल्या दुनी. आमची ठकवून खाल्ली शिदोरी, आमची ठकवून खाल्ली शिदोरी. कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुले गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. आपुली गोधन आपुली गोधने. हे कान्होबा तू आमच्यात राहायचं नाही. हे काय भांडण आहे महाराज. मैत्रीमध्ये भांडण असतं बरोबर मी महाराज. मैत्रीमध्ये भांडण होत असतं. भांडणाशिवाय आनंद नसतो. कायम ध्यानात ठेवा, भांडण मैत्रीमध्ये होतच असतं. म्हणून ऐका, पुन्हा सांगतो, मैत्रीमध्ये भांडण झालं, कृष्णाचं झालं, आपलं काय जा आता तू आमच्यात राहायचं नाही. मग भगवान म्हटले तुम्हाला जर माझ्यात राहायचं नाही ना, आपापल्या घरची शिदोरी उद्या घेऊन या. आता किती वाईट झालं बघा. भगवानच मधुमंगलला भाकरी आणायची आणि आता देवानं चंदू महाराज पोरांना गोपाळांना आपापल्या घरचं आणायला लावलं. आता मात्र बोबड्यानं भारी बनवलं, पेंद्यानं काहीतरी वेगळं बनवलं. सगळ्या पोरांनी वेगवेगळे पदार्थ बनवले. आमच्या कृष्णाला, आमच्या सख्याला, आमच्या मित्राला न्यायचे. पण 4 दिवस ज्याच्या घरामध्ये अन्न शिजत नव्हतं अशा मधुमंगलला मोठा प्रश्न पडला, अरे आपल्या घरात तर अन्नच नाही, आपल्या मित्राला काय न्यायचं, सख्याला काय न्यायचं, काय न्यावं आता. आई, ए आई, ए आई, आमच्या कृष्ण परमात्म्यानं आमच्या सख्यानं घरातलं काहीतरी आणायला सांगितलंय, आपल्या घरात काय आई. आई म्हटली बघ मधु, अन्न तर नाहीच आहे, पण 4 दिवसापासून आपल्या घरामध्ये एक लोटीभर शिळं ताक आहे. ते विटलेलं आहे, त्याचा वास येतोय, आंबट झालेला आहे. कसं नेतो हे, एवढाच पदार्थ आहे. आई दे दे. नये जरी तुझं मधुर उत्तर, येईल तैसा बोल रामकृष्ण. आलं पाहिजे महाराज. नाही तुम्हाला गाता येत तर मग काय म्हणायचंच नाही का, काय भजनच करायचं नाही का. असू द्या गड्या, गरीब जरी असलात ना तरी तुमच्या ऐपतीप्रमाणे द्या, पण द्या गड्या, असू द्या, काही हरकत नाही. गरीब प्रारब्धाचा दोष आहे, भोग येतो. एक लोटीभर ताक घेतलं दुराफे बाबा आणि ती ताकाची लोटी घेऊन मधुमंगल निघाला. अर्ध्या रस्त्यामध्ये आला बघा, तर वाऱ्याच्या झुळकीनं त्या ताकाचा वास आल्यावर त्याला वाटला, अरे आई म्हणत होती तेच खरं आहे, हे ताक खराब झालेलं आहे, ताक विटलेलं आहे, हे ताक वास देत आहे. हे आपलं कृष्ण घेईल का हे ताक? हे आंबट चिंबट खाईल का माझा भगवान? माझ्या सख्याला हे आवडेल का? कोणी तर कोणी दही आणेल, कोणी लोणी आणेल, कोणी कोशिंबीर आणेल, कोणी लाडू आणेल. अरे मी हे 4 दिवसाचं ताक नेणं बरोबर नाही.
माझा कृष्ण याला घेईल का? आंबट झालेलं आहे, चिंबट झालेलं आहे, वास येतोय त्याचा. अर्ध्या रस्त्यात आलेला मधुमंगल त्यानं ती ताकाची लोटी एका झाडाखाली घेऊन थांबला. महाराज नाही गेलो. अश्रूच्या धारा त्याच्या डोळ्याला लागले. तसाच बसला. देवा कसं रे, आम्ही गरीब आहोत, तुला काय आणावं आता? प्रारब्धाला दोष देत त्याच झाडाखाली बसला होता. इकडं पेंद्या वाकड्या बोबड्या सगळे गोपाल जमले होते. भगवंतानं प्रत्येकाची शिदोरी पाहिली होती. आणि तेवढ्यात भगवान म्हटला, रे पेंद्या, हे वाकड्या, हे बोबड्या, अरे तो मधुमंगल दिसत नाही, तो कुठं गेलाय? देवा तुम्ही उगीच त्याला पाठवलं गड्या, तुम्हीच त्याच्यासाठी भाकरीची व्यवस्था करता आणि तुम्ही त्याची परिस्थिती नाही का, त्याच्या घरी अन्न शिजत नाही ना 4-4 दिवस, म्हणूनच तो आला नाही. असं म्हटल्याबरोबर माझा भगवान परमात्मा त्या मधुमंगलच्या घराच्या रस्त्यानं धावायला लागला. असं प्रेम कमवा गड्या की देव आपल्या घरी आला पाहिजे. आज ज्या ज्ञानोबांचा समाधी सोहळा आपल्याला आता करायचा आहे 15 मिनिटात, माझा देव आलाय हो महाराजीचा. 5 ते 7 दिवस झाले आपण नाही इथं. आपल्याला निर्माण करणारा देव या मंदिरात बसू नये, माझ्या माऊलीचा सोहळा करेल. देव धावतो हो महाराज, धावत येतो महाराज. त्या मधुमंगलच्या घराकडे भगवान धावायला लागले. अरे माझा मधु नाराज होईल, माझा मंगल सुकून जाईल, हो तो माझी भक्ती करतो, हो माझ्याकडून तो राहिला गेला. भगवान त्याच्या रस्त्याकडे धावायला लागले. धावता धावता फलता फलता त्याच्या घराच्या अलीकडच्या त्या झाडाखाली तो मधुमंगल बसलेला दिसला. डोळ्याला अश्रूच्या धारा होत्या. हो प्रारब्धाला दोष देत होता. ताकाची लोटी हातामध्ये होती. तेवढ्यामध्ये भगवंतानं त्याला पाहिलं आणि मधुमंगलनं देव येताना पाहिलं. अरे कान्हा आलाय. हातातली जी ताकाची लोटी होती ना गुरुजी, मागं पाठीला धरली. हो कशी दाखवावी, पाठीला धरली. भगवंतानं त्याला विचारलं, का रे मधु, पेंद्या आला, वाकड्या आला, बोबड्या आला, सुदाम्या आला, तू काय नाही आला रे तिकडे? सगळे पोरं आले बघ. तर तो मधुमंगल म्हटला, देवा कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगुली रे. काना अरे तू स्वगत आहे, तू सच्चिदानंद आहे, तू पूर्ण ब्रह्म आहे रे. आमची 9 ठिकाणी फाटलेली रे घोंगडी, आम्हाला गरीब बनवतो, दरिद्री बनवतो, प्रारब्धाची भोग भोगायला लावतो. ए काना, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाला कार्य असं दिलंस, पण आम्ही तुला काय देवा रे देवा, आमच्याकडे काही नाही रे. तुला तू का म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी माझं पाया वेगळे, मला बाजूला काढू नका. भगवान मी गरीब आहे ना, मला खरंच दूर लोटू नका. असं ज्यावेळेला मधुमंगल बोलायला लागला, भगवंताची छाती ऊर भरून आलं. भगवंतानं त्याला प्रेमाची मिठी मारली मधु, आणि जशी मिठी मारली तसं पाठीला धरलेलं ताक सगळं देवानं मिठी मारल्यामुळं त्याच्या खांद्यावर, अंगावर, पोटावर, हातावर सांडलं गेलं. ताकाची टिपकी अंगावरती पडली, ताकाची लोटी खाली पडली आणि त्या ताकाचा वास यायला लागला. आणि भगवान त्या मधूला म्हटले, मधू ताक तर आणलं होतं ना रे, ताकाची तर घेऊन आलतास ना रे, मग का नाही आला? तो मधुमंगल म्हटला, भगवान हे ताक 4 दिवसाचं शिळं आहे, हे ताक आंबट आहे, विटलेलं आहे, हे ताक तुम्ही घेताल की न घेताल, तुम्हाला कसं आणावं, म्हणून आलो नाही. असं म्हटल्याबरोबर ऐका हो भाविकांनो, माझ्या भगवंतानं त्या मधुमंगलचा हात समोर घेतला आणि त्याच्या हातावर जे ताकाचे टिपके पडले होते आपल्या जिभेनं चाटायला सुरुवात केली. हात पुसून चाटून पुसून चाटला. पोटावर, पाठीवर पडलेलं सगळं ताक आपल्या जिभेनं चाटून पुसून खाऊन टाकलं. तुकोबारांचं प्रमाण सिद्ध झालं. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. विश्वाच्या मालकानं ताक चाटून पुसून खाल्ला. अशा खूप कथा आहेत महाराज. 11:15 वाजलेत आपले. अशा कितीही सांगितल्या तर तुम्ही कधी कंटाळणार नाही, इतक्या गोड आहेत. एकच कारण त्याचं, पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
जय जय हरी जय जय विठोबार कुमाई पर कुमाई विठोबार कुमाई पर कुमाई विठोबार कुमाई पर कुमाई विठोबार कुमाई पर विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाया पर हरी कुमाई जय जय विठोबार कुमाई पर कुमाई विठोबार कुमाया पर कुमाई विठोबार कुमाई पर कुमाई विठोबार कुमाई पर कुमाई विठोबार कुमाई पर विठोबार कुमाई कुमाई पर विठोबार कुमाई कुमाई पर कुमाई कुमाई पर कुमाई कुमाई पर कुमाई वर कुमाई कुमाई बार कुमाई बार विठो बार बार कुमाई बार कुमाई हरि जय जय विठोबार कुमार कुमाई विठोबार कुमाई बार बार कुमाई कुमाई बार कुमार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई विठो बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई विठो बार कुमाई बार आहा विठोबार कुमाई बार अभंगाचं एक चरण पांडुरंग महाराज गुरुजींच्या गळ्यात हार याच्यासाठी घातले आमचे पांडुरंग महाराजांना डोळे भरून आले. हे आता इथून पुढे तुम्ही जे ऐकणार आहेत आता ते रडायचं जे सगळं बरं का. खरंच पांडुरंग महाराज अण्णांची गाडी चालवायची आमचे गुरुवर्यांची. महाराज रमेश महाराज पखवाज भाजवायची, मी चाली म्हणायचो. फार गरीब परिस्थिती, खायला भाकरी नव्हत्या बघा. हे गुरुजींना तर फार नाजूक आता त्यांच्या गावचे आले. त्यांच्या आईनं शुक्रवारचा पैठणचा बाजार करावा या गुरुजींच्या आईनं. ते जर माणसं आज आळंदीमध्ये एवढे मोठाले सप्ताह करत असतील महाराज, काय ज्ञानोबरांनी दिलं नाही आम्हाला महाराज. भाग्याचं आहे महाराज. हे जोग महाराज संस्थेचा आशीर्वाद लागला, रखमाजी बाबांचा आशीर्वाद लागला. आजचा जो दिवस आहे आपल्या हातामध्ये फुलं येतील फक्त बोलू नका. माझ्या ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस आहे. तसा उद्या काला राहतो पण आता आपण आजच काला करतो सगळ्यांना या दिवशी म्हणून थोडंसं काल्याचं बोललो. एक 15 मिनिटांमध्ये ऐका. अवतार तुम्हा धराया कारण गोविंद पंत आणि निराई यांच्या पोटी विठ्ठल पंत जन्माला आले. आणि विठ्ठल पंतांच्या पोटी सगळ्यांना कथा भाग माहिती आहे. संन्यास आश्रमातून पुन्हा संसारात आल्यावर निवृत्तीनाथ महाराज हो सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर किंवा ब्रह्मा सोपान तो झाला. भक्त आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई या 4 अंशात्मक रूपानं लोपले ज्ञान जगी. हितनी नती कोणी लोपले ज्ञान जगी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. देवाचाच अवतार. याच आळंदीमध्ये सिद्ध बेटामध्ये 2-2 वर्षाच्या फरकानं ही 4 मुलं जन्माला आली. त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज सांब शिवाचा अवतार,
ज्ञानोबाराय हे पांडुरंग परमात्मा महाविष्णूचा अवतार, सोपान काका ब्रह्मदेवाचे अवतार आणि आदिशक्ती मुक्ताबाई ही महाशक्ती व भगवती देवीचा अवतार, अशा चारही शक्त्या या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी जन्माला आल्या. त्या काळात त्या द्विज लोकांनी, ब्राह्मण लोकांनी खूप त्रास दिला विठ्ठलपंतांना. त्यांना वाळीमध्ये टाकलं. त्यांचं तोंड जरी पाहिलं तर लोक इंद्रायणीला स्नान करायची. बघा, हो बाटलो रे, माऊलीच्या वडिलांना पाहिलं तर बाटलो रे म्हणणारा समाज होता. माझ्याकडे ऐका, याच इंद्रायणीची आंघोळ करू देत नव्हते लोक. याच इंद्रायणीच्या पलीकडून बारी लागली. आता त्यांना पाहिला इंद्रायणीच्या पलीकडून. सहन करायला शिका, ज्ञानोबाराय व्हाल. सहन करायला शिका, माऊली व्हाल. सहन करायला, लोकांनी घाव घालू द्या, लोकांना त्रास देऊ द्या, लोकांना तुम्हाला म्हणू द्या काय म्हणायचं, तुम्ही सहन करायला शिका. आज ज्ञानोबारायांना बारी लागली. ओ, फ्रान्समधून लोक यायला लागली, इंग्लंडमधून यायला लागली, अमेरिकातून ज्ञानेश्वरी लोक वाचायला लागली, परदेशात ज्ञानेश्वरी गेली. महाराज ज्ञानोबाराय आज जग पाहायला यायला लागलं. चांदीचा मुखवटा आहे, पितळाचा आहे, सोन्याचा आहे, अरे कोणताही धातूचा तयार होईल म्हणूपर्यंत आज लोकांनी रांग लावली. का? सहन केलं रे, माझ्या माऊलीच्या बापानंही सहन केलं. हो, पैठणला न्याय मागितला पाहिजे. सगळ्यांना कथा आपण 5 दिवसात ऐकलेल्या आहे. पैठणला न्याय दिला, देहांत प्रायचित्ताचा न्याय विठ्ठलपंतांनी रुक्मिणीने स्वीकारला. चारही लेकर झोपेमध्ये असताना. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळ, ऐसी ती जननी शोकवाही, गालावरुनी हात फिरवूनी, आई पोटासी धरती, हे ज्ञान माझा सोपाना, हे मुक्ताबाई, हे निवृत्तीनाथा. प्रत्येकाच्या गालावून हात फिरवते ती रुक्मिणी माता. सोपं आहे हे ऐकायला फार सोपं आहे, पचायला फार कठीण आहे महाराज. सोपं नाही रे. एवढी छोटीशी मुक्ता, तिला अजून काहीच कळत नाही. 4-6 वर्षाची थोडीशी ज्ञानोबाराय, 8 वर्षाची निवृत्तीनाथ महाराज. एवढ्या छोट्या बाळांना बालपणामध्ये आई वडिलांना सोडून देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. देहांत प्रायचित्त घेतल्यावर पत्र जे ठेवलं होतं ते पत्र वाचलं निवृत्तीनाथांनी. आपल्या आई वडील निघून गेल्याची बातमी कळाली. हंबरडा फोडून लेकरं रडली. आळंदीतल्या ब्राह्मणांना न्याय मागितला. ब्राह्मणांनी न्याय पैठणला जायला सांगितलं. आणि मग पैठणपासून ज्ञानोबारायांचे चमत्कार म्हणजे घडले बरं का, ज्ञानोबारायांनी केले नाही महाराज, ते घडले त्यांच्याकडून. चमत्कार झाला. पहिलं कीर्तन ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणला केलेलं आहे बरं का. लोक म्हणतात ज्ञानेश्वर महाराज कीर्तन करत नव्हते, अजिबात नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा, माऊलीनं कीर्तन केलेलं आहे पैठणला. महिपती महाराजांनी जे चरित्र लिहिलं, हो मी संत कथा करतो, ज्ञानोबारांची कथा करतो 8 दिवसाची, हो नामदेवरायांची कथा करतो, हो छोटे माऊली इथं आपल्या शेजारी आहेत ते माऊलींची कथा सांगतात, त्यांच्या चरित्रात वाचा, हो सगळे सह्याद्री खंडात वाचा. ज्ञानोबाराय खूप सुंदर चरित्र अनेकांनी लिहिलेली आहेत माऊलींची. त्याच्यात वर्णन आहे की ज्ञानोबारायांनी पहिलं कीर्तन पैठण क्षेत्रामध्ये केलं. सगळे ब्राह्मण कीर्तन ऐकायला असायचे. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला. ज्ञानोबारायांनी पैठणमध्ये खूप क्रांती केली. आणि मग जे कार झाला. तिथून निघाले, नेवासा गावाला आले. तर नेवासा तीर्थक्षेत्रामध्ये पवित्र अशा त्या गंगेच्या काठावर सच्चिदानंद बाबांना उठवलं. ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ त्यांच्याकडून लिहून घेतला. सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. ज्ञानोबारायांनी मग किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. पुढती आता विश्वात्मके देवे. किंबहुना शेवटच्या भुवीपर्यंत ज्ञानोबारायांनी ओम नमोजी अध्यापासून निवृत्तीनाथ महाराजांना गुरु करून हे ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ तयार केला. पुढं थोडं ब्राह्मणी नावाचं गाव लागतं. त्या ब्राह्मणी गावामध्ये अमृत अनुभव तयार झाला. 2 ग्रंथ झाले. इथं परत येत असताना लोक स्वागत करायला लागली. जे कार व्हायला लागला. जी मुलं आळंदीतून न्याय आणायला गेली होती त्यांना न्याय तर दिला नव्हता. त्या काळातल्या कर्मठ लोकांनी त्रास दिला होता. परत वापस आली तर इथल्या लोकांनी पण स्वीकारलं नाही. मधुकरी मिळू दिले नाहीत ज्ञानोबारायांना. माऊलीची झोळी फाडली. माऊलीच्या काखेतली झोळी फेकून दिली. मुक्ताबाईला भूक लागली म्हणून तिनं हाक मारली तर मुक्ताबाईला सुद्धा खापर सुद्धा मिळू दिलं नाही. खूप कथा आहेत माऊलींच्या महाराज. सांगायला लागलो तर आपण सगळे रडू महाराज. त्याच्यात खूप मोठं ज्ञान आहे ज्ञानोबारायांचं. पण माऊलीचा एक चमत्कार आहे बघा. भिंत चालवली हा चमत्कार नाही. रेडा बोलवला हा चमत्कार नाही. माऊली 21व्या वर्षी हे सगळं करून आळंदीला आले. आळंदीमध्ये लोकांनी मिरवणूक काढली महाराज.
त्या कर्मठ लोकांनी की जे देहांत प्रायचित्ताला पाठवतात मायबापाला, जे गाव पाहू देत नव्हतं त्यांच्या वडिलांना, त्यांच्या समोर गावातून मिरवणूक निघाली. ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्ती महाराज की जय, सोपान काका की जय, मुक्ताबाई की जय जयकार व्हायला लागला. सगळ्या आळंदीनं जय जयकार केला, अलंकापुरीनं जय जयकार केला. आणि 21व्या वर्षी माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नी नगुडी. ज्ञानोबराय पंढरीला गेले आणि पंढरीत गेल्यानंतर पहिलं दृश्य पाहिलं. एका पायरीवर कबीर महाराज बसलेले होते, मुस्लिम होते. एका पायरीवर चोखोबाराय बसलेले होते, मातंग होते. एका पायरीवर जनाबाई महाराज बसलेल्या होत्या, गंगा खेळून आल्या होत्या. त्यांना त्यांची जात, त्यांची आई मरून गेली होती माहिती नव्हतं. आणि त्यांच्या पायरीवर एक कानोपात्रा नावाची मुलगी होती, तिथं वेश्येची मुलगी, तिला बाप माहितीच नव्हता. असे 4 संत बसलेले होते. माझ्या माऊलीची क्रांती ऐका. एवढा गोड समाज इथं आहे, एवढा गोड सप्ताह माझ्या रमेश दादांनी केला, गुरुजींनी केला. हो 2-5 एवढी कीर्तनं झाली. एवढं उदाहरण माझं घरी घेऊन जा. या वर्षीच आमचा समाधी सोहळा सफल होईल, या वर्षी आमची वारी सफल होईल. काय केलं ज्ञानोबाराय आमच्यासाठी ऐका रे. आताच्या काळातल्या प्रत्येक माणसाला या दृष्टांताची गरज आहे. 4 संत होते बसलेले, कबीर महाराज, चोखोबाराय, जनाबाई महाराज आणि कानोपात्रा महाराज. चौघांना विचारलं, का हो कबीर महाराज तुमचे तर शेले विणतो म्हणे भगवान. ओ चोखोबाराय तुमचे तर ढोरं ओढतो म्हणे भगवान. ओ जनाबाई महाराज तुमच्या तर घरी देव दळू लागतो म्हणे. हे कानोपात्रा तुझ्या तर भजनामध्ये देव नाचतो म्हणे. तुम्ही मंदिरात का जात नाही, दारात का कीर्तन ऐकताय? मंदिरात तर नामदेवरायचे कीर्तन चालू आहे. उत्तर दिलं कबीर महाराजांनी, माऊली आम्हाला हे लोक मंदिरात येऊ देत नाही, बाहेरच बसवतात, आम्हाला येऊ देत नाही. माझ्या माऊलीची क्रांती ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, तुम्हाला मंदिरात येऊ देत नाही, मी पण मंदिरात जाणार नाही. नामदेवरायला हाक मारली, नामा आजपासून रावळात कीर्तन नाही करायचं, आजपासून चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करायचं. काय क्रांती माझ्या ज्ञानोबारायांची. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. असं सगळं कीर्तन गोळा केलं. जनाबाई महाराज, कानोपात्रा महाराज, गोरोबा काका. अमुची माळियाची जात शेत लावू बागाईत काळ, लावू बागाईत शेत, लावू बागाईत, लावू बागाईत शेत, लावू बागाईत शेत, लावू बागाईत. आम्हा हाती मोठ नाडा, आम्हा हाती मोठ नाडा, आम्हा हाती मोठ नाडा, आम्हा हाती मोठ नाडा. पाणी जाय फुला झाडा, पाणी जाय फुला झाडा, पाणी जाय फुला झाडा, पाणी जाय फुला झाडा. आमुची माळियाची जात शेत, 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 लावू बागाईत शेत, लावू बागाईत शेत, लावू बागाईत. आम्ही वारी वारीक, आम्ही वारीक वारीक करू अजमत बारीक, करू अजमत बारीक, करू अजमत बारीक. काम क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे काढू, बोला क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे काढू. भावार्थाच्या बगला झाडू, भावार्थाच्या बगला झाडू, भावार्थाच्या बगल्या झाडू, भावार्थाच्या बगल्या आम्ही झाडू. वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक करू
हरी सोनार हरीचा दास भजन करीतो रात्रंदिवस भजन करीतो रात्रंदिवस तुझ्या नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार रोहिदास तो सांभार रोहिदास तो सांभार त्याचा करी कार्यभार त्याचा करी कार्यभार रोहिदास तो सांभार रोहिदास तो सांभार तो सांभार तो सांभार सगळ्या संतांचे आहेत असे सगळ्या बरं का गोरोबा काका काय सेना महाराज काय त्या काळातले सगळे संत मेळविली मांदी वैष्णवांची जयाने घातली मुक्तीची गवांदी सगळे संत नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं कीर्तनात ज्ञानोबा टाळ घेऊन उभे राहिले गोरोबा काकांनी अभंग म्हणायचा कबीर महाराजांनी अभंग म्हणायचा सगळ्या संतांना एक अरे ह्या चमत्कार आहे अरे हे माझ्या ज्ञानोबरांनी दिलंय जगाला अवघा रंग एक जा रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंग रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रे रंगी रंगला रे रंगी रंगला म्हणे चोख्याची महारी चोखोबाऱ्यांच्या पत्नीचा अभंग आला गोरोबा काकाचा अभंग आला सावता महाराजांचा अभंग आला सेना महाराजांचा अभंग आला मेळविली मांदी वैष्णव कुणीही कीर्तन करा ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामी मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले सगळ्या संतांना एकत्रित आणलं आणि सगळं झाल्यानंतर देवाला विनंती केली देवा आता माझं काम संपलेलं आहे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हरिपाठासारखा उद्धराया जन 1 कोटी सांगतो ज्ञानोबारांचा चमत्कार उद्धराया जन हरिपाठ ज्ञानेश्वरी अमृतानुभव 65 उद्धराया जन आपल्यासाठी ज्ञानोबारांचा चमत्कार काय उद्धराया जन काय 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 हरिपाठ ज्ञानेश्वरी 65 अमृतानुभव 1 ओवी शिका 1 अभंग शिका उद्धराया जन हो भिंत संगतीत आली भिंत उद्धराया जड 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 वस्तू ती चालविले जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा चालविली जड जड उद्धराया जन हरिपाठ ज्ञानेश्वरीनं आपला उद्धार उद्धराया जड भिंत आली जडाचा उद्धार अहो पशु आला पशु जीवाचा उद्धार उद्धराया जन जड जीव तिन्हीचाही उद्धार केला आणि 22व्या वर्षी ज्ञानोबाराय म्हटले देवा आता मला तुमच्या पायाजवळ समाधी द्या पंढरीला तुझी समाधी नाही तुझी समाधी आहे ते गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव एकटा आळंदी हे गाव ऐका दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर 84 शिखांचा सिद्ध भेटी मेळा 84 शिखांचा 84 शिखांचा 84 शिखांचा विमानाची दाटी आजचा दिवस फार पवित्र दिवस देवाने आज्ञा दिली नामा हे सेना हे चोखोबाराया हे गोरोबा काका या जगातले सगळे संत सगळे ऋषी सगळे जपी सगळे तपी सगळे योगी यक्ष किन्नर देवादी देव सगळ्यांनी येणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या नवमीलाच पंढरीहून दिंडी करत आळंदीला जायचे विमानांची दाटी पुष्पाचा वर्षा आजच्या दिवशी स्वर्गातून देव या भूमीला फुलं वाहतात आपण सुद्धा वाहिली पाहिजेत आपण नमस्कार केला पाहिजे तया नमस्कार वारंवार आपल्याला हे योगदान रमेश महाराज गोरे गुरुजींच्या मुळे मिळतंय ऐका
ऐका रे दादांनो, समाधी सोहळा आहे माऊलींचा. 12 वाजलेले आहेत. सगळ्यांनी समाधी डोळ्यासमोर आणा. माझ्या माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणून हा आनंद ऐका. आपले डोळे भरून येतील. विश्वाचा मालक हो, या जगातले सगळे यक्ष किन्नर देवादिदेव सगळेजण माझ्या माऊलीच्या समाधी सोहळ्याला निघाले. दिवस आजचा उजाडला आणि मग एकादशीचं रात्रीचं कीर्तन, द्वादशीचं पार न सोडलं. आजच्या दिवशी माझ्या ज्ञानोबाऱ्यांना इंद्राणीचं स्नान घालवलं. देवानं संपूर्ण अंग ज्ञानोबाऱ्यांचं धुवून काढलं. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबाराय आता त्या समाधीच्या रस्त्याला निघणार आहेत. ऐका रे, विमानांची दाट पुष्पाचा वर्षाव, स्वर्गी हुनी देव, स्वर्गी हुनी देव करिता आनंदी हे गाव, आनंदी हे गाव, आनंदी हे गाव, आनंदी हे गाव. नामा मन देवा, मने देवा, मन देवा, नाम मने देवा, मन देवा, नामा मन, नामा मन रे, नामा मन, नामा मन, हे नामा रे, हे नामा रे, नामा, हे नामा, नामा मन देवा, देवा. तया ठाया विश्रांती घ्यावया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. आनंदी हे गाव, 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 आनंदी हे गाव. माझ्या माऊलीचा सोहळा. सगळे देव आले, सगळे ऋषी आले, सगळे मुनी आले, सगळे तपे आले, सगळे आलेत बघा. मला इंद्रायणीचं स्नान देवानं घालवलं. नामदेवरायांची जी मुलं आहेत त्यांच्या नारा, विठा, महादा, गोदा हे 4 पुत्र, या 4 मुलांनी माऊली समाधीची जागा भुयारात जाऊन स्वच्छ केली. आणि आता आमचा ज्ञानोबा जाणार, आमचा सखा जाणार. पहिल्या डोळ्याला अश्रू आले ते नामदेवरायांच्या. विवेका सागरा, ज्ञानाच्या 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 सागरावो, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. माझा ज्ञानोबा जाणार, ज्यांच्या संगतीत राहायला मिळालं, तीर्थयात्रा करायला मिळाली. नामदेवरायांचं ज्ञानोबारायांचं सखाचं नातं आहे महाराज. नामदेवराय रडायला लागले. नामदेवरायांची समजूत काढतच नाही तर तोपर्यंत निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा, निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळ, निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळ, निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळ. येली शिळा समाधीची लावियली शिळा, समाधीची निवृत्त मुक्ताबाई साडीती शरीर, साडीती शरीर, सोपान मुक्ताबाई साडीती शरीर. मनती धरा धरा, म्हणती धरा धरा, म्हणती धरा धरा, म्हणती धरा धरा. मनती मनती
मनती मनती मनती धरा धरा मनती धरा धरा मनती धरा धरा मनती धरा धरा निवृत्तीसी सोपान मुक्ताबाई बाई सांडिती शरीर सोपन मुक्तबाई सांडिती शरीर म्हणती धरा धरा निवृत्तीस निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाईनं शरीर टाक आमचा ज्ञाना जाणार आमचा दादा जाणार ज्या दादानं माझ्यासाठी गावातले लोक देत नसतानाही मधुकरी मागितली ज्या दादानं माझ्यासाठी लोकांची बोलणी खाल्ली जगाचा उद्धार केला मस्तका सुदिन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगाशी उपकार तारियेले नारी नर माझ्या ज्ञानोबा चालला म्हणून मुक्ताबाई हंबरडा पडून रडते सोपान काकानं शरीर खाली टाकलंय सगळे संत रडतायत सगळे देव रडतायत यक्ष किन्नर रडतायत नवल काय आता निवृत्तीनाथ महाराज सुद्धा रडायला लागले निवृत्ती कोण आहे जिथं प्रवृत्ती नाही त्याला निवृत्ती म्हणतात जिथं माया नाही त्याला निवृत्ती म्हणतात आता निवृत्तीनाथ म्हणतात नामा काही केल्या मन राहत नाही हे नामा हा समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे अंबरडा फोडून रडाल माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा निवृत्तीनाथ डोळ्यासमोर आणा काय प्रसंग असेल गड्या काही केल्या मन राहत नाही बांधिल्या पिंडीचा तृणरानो तृणरानो माळा पांगले तृणरानो माळा रे तृणरानो माळा पांगले से बांधिल्या पिंडीचा नामा आमच्या बांधलेल्या पिंडीचा आळा समाधीला निघायलाय नामा निवृत्ती मने करिता समाधान माऊली तुको माऊलीचे शब्द निवृत्तीनाथांचे शब्द निवृत्ती मने करिता समाधान काही केल्या मन राहत नाही बांधिल्या पिंडीचा सुटला से आळ बांधिल्या पिंडीचा सुटला से आळा बांधिल्या पिंडीचा सुटला माय बापे आम्हा नामा आमच्या झोपीत माय बापाने आमचा त्याग केला ऐकरे नामा माय बाप झोपीत टाकून निघून गेले होते तेव्हा दुःख झालं नाही तेव्हा त्रास झाला नाही माय माय बापे आम्हा त्यागी गेले जेव्हा तेव्हा ही संकटे आली नाही आज तेव्हा देवा पेटला हुताशन नाम म्हण देवा पेटला हुताशन करा समाधान करा समाधान निवृत्तीचे बांधिल्या पिंडीचा सुटला सियाळा बांधिल्या पिंडीचा सुटला सियाळा बांधिल्या पिंडीचा निवृत्तीनाथ महाराज रडतात आता एक हात निवृत्तीनाथ महाराजांनी धरला एक हात देवानं धरला देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर
जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीची या माशा घातले माझवन तैसे जनवन कालवले. हंबरडा फोडून संत रडताय, हंबरडा फोडून निवृत्तीनाथ महाराज रडताय आणि हाताला धरल्याबरोबर विश्वाचा मालक सुद्धा आता रडायला. निवृत्तीनाथ महाराजांनी पांडुरंग परमात्म्यानं समाधीच्या स्थळी ज्ञानोबारांना नेलं. तो शिवाचा नंदी जो होता तिथून जे भुयार आहे ना मंदिरातलं, तिथून रस्त्यातून आतमध्ये घेऊन गेले. पद्मपत्री ठेवा जो म्हणतो आपण, पद्म अवस्थेमध्ये ज्ञानोबाराय बसले. अगोदर निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं, बरं देवाचं नाही घेतलं, गुरुचं दर्शन अगोदर घेतलं. आपल्याला संदेश देऊन गेले की देव जरी पुढून आला तर अगोदर गुरुचं दर्शन घ्या. निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंग परमात्मा म्हटले, काय देव माऊली. मान पदरामध्ये टाकला, मान या वारीचा. पण असा समाधी सोहळा कोणत्या संताचा होत नाही, असा समाधी सोहळा जगात कोणाचा होत नाही. देशातून लोक येतात, 10 लाख 5 लाख, खूप गर्दी वाढणारे महाराज. अजून आत्ताशी तर अर्ध्या देशाला ज्ञानेश्वरी कळाली. आत्ताशी तर कुठंतरी संप्रदाय प्रत्येकाच्या घरात गेलाय. जागा पुरणार नाही. पांडुरंग महाराज एक दिवस या आळंदीत जागा, ज्ञानोबारायांची समाधी पाहायला लोक येणार आहेत. कुठे आहेत माझे ज्ञानोबाराय? कारण ते देवानं दिलेलं आहे, देवानं दिलेलं वरदान आहे, ते देवाचं देवानं दिलेला मान आहे. माऊली समाधी स्थळी पुढे ज्ञानेश्वरी मांडी येली. ज्ञानेश्वरी पुढे मांडली. ज्ञानोबारायांनी डोळे झाकले. नामदेवरायांनी वर्णन केलं, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर, 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 हे बा माऊली, हे ज्ञानराजा, हे माऊली रे ज्ञानराजा, हे ज्ञानराजा, बाप ज्ञानेश्वर समाधी. माऊली समाधीला बसले. हंबरडा फोडून देव रडत असताना देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखला नाही, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा. याचे कुळ पवित्रा, याचे दर्शने होते. पंढरी हुणे सोपे, जनाची हरावया पापे. कळी काळ कोपलिया कोपे, त्याचे नचले अलंका पुरुषी. एक एक शब्द यायला लागला. रुक्मिणी ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. सगळ्यांनी 2 हात वर करा. फुलं खाली राहू द्या 2 मिनिटं. करा 2 हात वर. सगळ्यांनी करा, सगळ्यांनी करा. माझ्या माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा. कधी 2 तास 2.25 तास होऊन गेले कळालं नाही. तुम्ही रडलात, तुम्ही काल्यातल्या प्रसंगाला रडलात, माऊलीच्या समाधीला सोहळ्या रडलात. आमची ती नागेश्वरी ताई रडते. सगळे हंबरडा फोडून रडतायत. माऊलीची आठवण काढतायत ना. डोळे झाकून माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा आणि मनातून म्हणा, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. एक तारी एक. बोला बोला बोला, माईक वरले बोला. तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आगमना बोला. हा कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. साध
बाप ज्ञानोबाराया एक तारी साधकांचा माया बाप ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया सर्वभूते सुख रूप ज्ञानोबाराया विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया कुंडलिका वरदा हरी विठोबा ज्ञानेश्वर महाराज की अभंग म्हणतो. अभंग झाल्यावर पुष्पवृष्टी करू. 5 मिनिटांमध्ये फक्त थोडस बोलतो आणि लगेच थांबतो. सगळ्यांनी सर्व सुखे आजी येथेची ओळली सर्व सुखे आज येथेची ओळली सर्व सुखे आजी येथेची ओळली सर्व सुखे आज येथेची ओळली संतांची देखील चरणांबुते संतांची देखील चरणामृते चरणामृते सर्व काळ होतो आठवित मनी सर्व काळ होतो आठवीत मनी सर्व काळ होतो आठवित मनी सर्व काळ होतो आठवीत मनी दलिते धनी येणे काळे धरियेले काळी धरियेले काळी म्हणे वाचा राहिली कुंठित म्हणे वाचा राहिली कुंठित म्हणे वाचा राहिली कुंठित म्हणे वाचा राहिली कुंठित झाले चित्त समाधान झाले चित्त समाधान झाले चित्त समाधान सर्व काळ होतो आठवित मनी सर्व काळ होतो आठवीत मनी आठवित मनी सर्व काळ होतो आठवीत मनी धनी येणे काळे धनी येणे जाणे धनी येणे जाणे कालिका वरदा हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय खरंच सांगतो एवढा गोड समाधी सोहळा ज्या माऊलीचा आहे आपण 2-2.5 तास किती बोललं तरी ते न संपणार आहे. किती वर्ष बोललं तरी ते रोज कानाला गोड वाटणार आहे. पण थांबलं पाहिजे म्हणून फक्त एक काम करा. माझी विनंती आहे दिवसातून रोज 10 मिनिटं एवढा वेळ जीवनातला द्या आणि एवढं भजन म्हणत जा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया मस्त म्हणायचं. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया मस्त म्हणत जा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. घोड गायचो मस्त माऊलीचं भजन म्हणा रोज म्हणा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो व्यवहारातलं तर देतोच व्यवहारातलं तर देतातच पण वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. परमार्थातला देव तुम्हाला बनवतात. एवढी ताकद फक्त माझ्या माऊलीच्या समाधीत आहे. आज तो समाधी सोहळा आणि माहिती आहे सगळ्यांना भगवान गोकुळात जन्माला आले खोड्या केल्या खोड्या करून मग काल्याचं कीर्तन स्वतंत्र अजून 2 तास होईल. अजून एक 2 ते 4 कीर्तन आहे बरं का. म्हणून अगदी उरकायचं आहे आपल्याला आणि म्हणून अगदी तो काला भगवंतानं मग सगळ्यांच्या शिजऱ्या एकत्रित केल्या आणि तो एकत्रित जो केलेला काला आहे हो जेव्हापासून मला वाटतं 9वीपासून आम्ही आलो 9वीपासून मी विना घेतला होता तेव्हाच या
माऊली धामच्या परिसरातलं चित्र डोळ्यासमोर येतं. 10-5च लोक होती सुरुवातीला. रात्री मंडप भरला, संध्याकाळच्या कीर्तनाला तर फुल झालं. आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत वेगवेगळे गायक, वेगवेगळे कीर्तनकार, श्रीनाथ वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी पावली खेळतोय, कोणी पंगत वाढतंय, कोणी चटई हातरतंय, कोण बोलतंय. एक एकाहुनी बळीरे माणसं आली. एवढा सप्ताह गुरुजी तुम्हाला, तुम्ही इथं गुंतलेले आहेत. आम्ही गावात फिरतोय प्रदक्षिणा रोडला, कोणी नावच घेतोय काय गुरे गुरुजींचा सप्ताह आहे, काय सप्ताह चाललाय, काय लोक आहेत. पण आता ही एवढं करायला बळ लागतं बरं. तणाचं लागतं, धनाचं लागतं, मनाचं लागतं. आपण सगळ्यांनी ते सहकार्य केलं पाहिजे. ते समोर बघा पावती बुक आहे. मी तर 1 लाखाच्या पावत्या फाडणारच आहे, खोटं नाही बरं. लिहूनच टाकणार आहे तिथं आत्ता सगळ्यांच्या नावाच्या. आपण सोडू नका. खरंच ही विनंती. आणि हे आम्हाला का लागतंय, हे चटायाचं सौजन्य पाहिजे. आता आमची चर्चा झाली. गुरुजींना मी म्हटलं पुढच्या वर्षी इथं चटाया लागणार आहेत बसायला. आणि आता कुणाला मागणं नको. आता गुरुजी म्हटले मला या बिल्डिंगला कुणाकडून पैसे नको, मी माझं बघल. पण या सप्ताहासाठी मात्र कोणी चटई असेल, कोणी भांडे असतील, प्रत्येकानं. आता मी यावर्षी तर सौजन्य दिलंच आहे. सुनीलचं तर माझ्याकडंच आहे. पुढच्या वर्षी मीच घेतलंय ते सौजन्य. त्याची सिस्टीम तो म्हणेल तेवढे मी देणार त्याला. पण सिस्टीम अजून याच्यापेक्षा अजून डबल वाढायला लावणार. हीच भारी आहे, पण याच्यात अजून भारी. त्याचे सौजन्य माझ्याकडं आहे. अजून कुणाला काही वाटलं असं सौजन्य द्यावं एवढ्या गोड सप्ताहामध्ये. बघा हे गोड आहे महाराज, तुम्ही देऊन बघा. इथं माझा अनुभव आहे. मी गेल्या वर्षी 25 मैल आणल्या होत्या, ज्या वीर पत्न्या आहेत, ज्यांचे नवरे देशासाठी शहीद झाले, ज्यांचं कुंकू गेलं, अशा वीर पत्न्या माझ्या घरी आणल्या होत्या. आणि त्यांना साडी चोळी करून दक्षिणा देऊन 10 लाख रुपये खर्च झाला होता माझा गेल्या वर्षी वडिलांच्या कार्यक्रमात. मी देणारा महाराज, नुसते घेत नाही लोकांचे बरं का, देणार आहे. आणि दिल्यानंतर काय झालं माहिती आहे का, ते 10 लाख एका महिन्यात गेले. मार्च महिन्यात, एप्रिल आणि मे मध्ये 4-4, 3-3 कीर्तन आले. 25 लाख 2च महिन्यात आले. काही बदल होत नाही. तुम्ही देऊन बघा महाराज, हे माझा अनुभव आहे. हो, तुकोबाराय म्हणतात ना, हा घ्या माझा अनुभव, तसा माझा अनुभव सांगतो. तुम्ही दिलं की वाढतं. सगळ्यांनी देऊन बघा आणि द्या बरं. गुरुजी तुम्हाला काय अजून सौजन्य लागतंय ते आम्ही सगळे देऊ. माझ्याकडून तर मी दिलंच तुम्हाला. आणि शब्द देतो, याच्यातला एकही व्यक्ती तुम्हाला बिना सौजन्याचं जाऊ देणार नाहीत. आम्ही काही ना काहीतरी तुम्हाला देऊनच जाणार. आणि हा सप्ताह आळंदीमध्ये नव्हे तर देशामध्ये गाजला पाहिजे असं काम आम्ही करणार. आणि त्याचं कारण तो आपला सप्ताह आहे, माझा सप्ताह आहे असं आपण समजतो. प्रत्येकानं काय नाही, सगळ्या लोकांनी. हो, रहाटगावची मंडळी आली, सरपंच मंडळी, हो, कुणी आता ते धुळ्याकडली मंडळी, नाही ते काय समुद्र ना, समुद्रवाडी तालुका कोणता आहे तुमचा? वर्धा नागपूर जिल्हा, तिकडे वर्धा जिल्हा येतो. त्या भागातून ती विदर्भातली, विदर्भ पंढरीतली मंडळी. ते म्हटले महाराज लाख लागू द्या, नाही तर 2 लाख लागू द्या, आम्हाला पहिली पंगत द्या. लगे गुरुजीकडे नाव नोंदणीच केली त्यांनी, घ्या पंगत. म्हणजे असं प्रत्येकानं पुढच्या वर्षीचं योगदान द्या. याही वर्षी काही सप्त्याला कमी पडलं तर आम्ही 10-5 जण आहोतच गुरुजी, काही काळजी करू नका. बिंदास्त सांगाच तुम्ही फक्त असं कमी पडतंय. आणि तुम्ही आम्ही आहोत खरंच बरं का. हा आपला सप्ताह आहे, सगळ्यांनी योगदान द्या. सगळ्यांनी अशी विनंती करतो. आज एवढा गोड कार्यक्रम. खरं तर आता कळसच झाला. काला म्हणजे कळस आहे. म्हणजे तो आता प्रत्येक विशाल महाराज काल, बाळू महाराज, हे एक एकावनी पत्रिका, हे भजनं महाराज. हे भजनं आणणं सोपे नाहीत. म्हणजे बाळू महाराज रात्री म्हणताना मला, रूम शेजारी माझी बाळू महाराजांची, ते मला म्हटलं अरे केवढा सप्ताह केला बाबा त्या गोरे गुरुजीने, एवढाले भजनं. ते पत्रिका पाहूनच आवाक झाली. म्हणजे एवढे भजनं, एवढ्या लोकांची सेवा करणं याच्यात अवघड आहे. बाहेर करणं हे कठीण नाही आहे, कारण बाहेर पैसे देऊ शकतात, लोक येऊ शकतात. इथं आळंदीमध्ये सगळी वारी आहे, सगळ्यांचीच आहे. म्हणून कोणी याच्यामध्ये असं म्हणूच नका. ते लिहिलंच गुरुजीने, ऐसा सांडोणी सोहळा मी का राहे ना, निराळा राहूच नका. जर निराळे राहाल तर मग तुम्ही कायम निराळे व्हाल. म्हणून इथं येऊन हा सोहळा सोडू नका. प्रत्येकाने याचा लाभ घ्या. लाभ हे लाभ दुनावला, आपलाही लाभ त्याच्यात घाला अशी विनंती करतो. आणि खरंच थांबतो आता. अजून एक कीर्तन आहे, 2 ते 4 माफी मागतो सगळ्यांनी बरं का. एकही व्यक्ती नाव घ्यायचा राहिला असेल तर श्रीनाथ परिवार, आमची श्रीनाथ वारकरी आणि अन्नदान, वस्तुदान, दान देणारे दानशूर दाते आहे. काही ना दिलेलं नाही तरी आम्ही त्यांची नावं काही देतात नाही देतात असं काही. पण ज्याला वाटतंय मनात त्यांनी लगेच नाव नोंदणी करा. मला लगेच असं कळालंच पाहिजे व महाराज तुम्ही बोलले ना आलं. आणखीन एक विनंती आहे, पुढच्या वर्षी 2025 साली, 2025 साली आम्ही 2000 लोक घेऊन वृंदावनला निघालो. आम्ही गेल्या आज 2-4 वर्षापूर्वी गेलो होतो अधिक मासात, 6 वर्षापूर्वी. तर 1700 लोक नेली होते. आणि यावर्षी एक संकल्प आहे की माझे 1000 लोक आहेत, मी एकटा 1000 आणि गुरुजींचे 1000, आणि त्याच्यात तुम्ही यायचं. म्हणजे आम्ही काय एकटे नाही, म्हणजे सगळ्यांनी 2000 लोक करून आपलं वृंदावनला जाऊया. वृंदावनला असा सप्ताह करू की वृंदावनवाल्यांनी तोंडात बोट घातलं पाहिजे. वा रे वा. आणि ते पण असं रेल्वे फिल्वेने नाही जायचं आपल्याला, विमानानं जायचं. विमानानं कधी बसायला भेटायचं आपल्याला, विमानानं. लगेच आता बघा नाव नोंदणी तुम्ही आमच्याकडे नावच द्या लगेच बरं का. तात्काळ नावं लगेच 1000 नावं करतो मी आता. आणि असे सगळेजण आपण वृंदावनला. तात्या
तुम्ही तर आहेतच तिकडे तळेगावमध्ये. धानोऱ्याचे मी आणतो 5-25, तुम्ही तळेगावचे असे येणारच आहेत आपण. आणि प्रत्येकाने त्या संधीचा लाभ घ्या. नागेश्वरी ताई लगेच पैसे देऊन टाक तिकिटाचे माझ्याकडे. म्हणजे असं आम्ही सगळेच बरं, मी पण त्याच्यात असे सगळेजण आपण 2000 लोक नेऊन जो कधीच तुम्ही पाहिला नाही असा अनुभूती सोहळा. जसा सप्ताह झाला आळंदीत सप्ताह कुणाचा रे कुणाचा, रमेश महाराज गोरे गुरुजीचा. अरे वृंदावनला कुणाचा सप्ताह झाला, रमेश महाराज गोरे गुरुजी. कसा झाला, शब्द नाही, बोलता येत नाही, वाणीत बसत नाही असा सोहळा आपण करू. झाले का 500 तर झाले गाड्या गुंडळे. वाजा टाळी वाजा जोर मिळालं बरं का, कमीच नाही. 300 का तुमचे 300, 3000 द्यायचे. अरे वाढले 1000 पुन्हा. म्हणजे आमच्याकडे असे कमी नाहीत आणि तुम्ही लाभ घ्या त्याचा. कुणी नाही. हे बा शिवले दाजीचं आणि ते आमच्या बहिणीचं तिकीट लगेच निघालं. त्यांना आत्ताच सांगितलं दोघं पहिलं इकडे आपल्याला तिकीट फाडायचे. लगेच दोघं आले. त्यांची बहीणच इथं तुळापूरचे, ते काय सरपंच काय कमी नाही त्यांना. ते कोणी येणार असे आपल्याला काही कमी मंडळी नाही तिथं. अजून पुण्यात माझी बरीच आहेत, ती काही आज आली नाही ट्रॅफिकमुळं. सगळ्याला आणतो काही नाही. आणि गुरुजी असा सोहळा दैदिप्यमान शांती ब्रह्मगुरुवर मारुती बाबा 8 दिवस थांबले होते महाराज. 8 दिवस आशीर्वाद द्यायचे माईकवर. असा सोहळा तुम्हाला कधी अनुभवायला मिळणार नाही. आणि तो आपण पुन्हा एकदा करू. सगळ्यांनी त्याचे साक्षीदार व्हा. गुरुजींना फुल न फुलाची पाकळी देऊनच जा. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली नरराज माऊली तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय आशिंकेला बविले दुरी होतो तुपाचे अरे दोही कडे गुरुजी. पसरून गडे. गुरुजी 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 अंडी फोडा, अंडी फोडा गुरुजींच्या हाताने. तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून गडे आवाहा तिच्या धाडा घ्या रे दोहीच्या कोपरा. तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून कडे. मने हाती टोका तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी कडे. काला वाटू एकमेका वैष्णव संभ्रम आकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोकात काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी. काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम आरती ज्ञान राजा कैवल तेजा सेविते सदसंत मनोविरला माझा आरती राजा. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नवनिर्मिती ज्ञानी आरती राजा. महादेवल तेजा सेविते सदसंत विरला माझा आरती राजा. प्रगट मुय बोले विश्वनाची गेले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा. महादेवल तेजा सेविते सदसंत मनोविरला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा. राघव पाय शान तारिले तैसे तुकोबाची आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा. ब्रह्मत्वाचे आले रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा. हरी लोटांगण चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आणि नवरती तुझे भगवानी नमने नमा. शिवाय माझ्या असं जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दान पंढरीचा वार करी वारी. मागणे दे तुझं प्रति आहे देशोत्तरी पाय पाय संताच्या संताची वेची मजली आणि तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी ठेवी पाय संताची संताची वेची मजली आणि उच काय मग ज्ञानदेव तुकाराम 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 हे प्रसादाची वाट घ्यावी धुवनिया शेष घेऊन जाईना तुझे झाले भोजना. झालो एक सवा तुम्हाला देवा शेष घेऊन घेऊन जाईना तुमचे झाले भोजना. तुका म्हणे चित्त करून राहिलो निवा शेष घेऊन जाईना तुमचे झाले भोजन. तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.